पहिलं तर मला डॉक्टर दाभोलकरांबद्दलची जी आठवण आहे ते तिथपासून सुरुवात करावी वाटतं की आम्ही जेव्हा मास्टर्स करत होतो पत्रकारितेची आणि 2013मध्ये आम्ही वर्गात बसलो होतो. सकाळी 9चा क्लास होता. अजिबात आवडायचं नाही सकाळी उठून जायला कॉलेजमध्ये. आणि आमच्या बर्वेबाई, उज्ज्वला बर्वे ज्या आहेत त्या शिकवत होत्या आम्हाला. त्या HOD पण होत्या आमच्या. तर अचानक एक शिपाई तिकडून धावत आले आणि ते म्हणाले की मॅम TV लावा. तर त्या घाबरल्या. त्यांनी दचकले काय झालं. मग त्यांनी वर्गातला TV सुरू केला आणि आमच्यापासून एक रस्ता लांब, म्हणजे मध्ये एक रस्ता आहे JM रोड, फक्त एक रस्ता लांब आमच्यापासून दाभोळकरांची हत्या झाली आहे अशी बातमी झळकत होती TV वरती. आम्ही सगळे वर्ग पूर्ण आमचा शांत झाला होता. आम्हाला कळत नव्हतं, कारण आमची काय पॉलिटिकल बॅकग्राऊंड नव्हती. आम्ही कुठल्या मध्यमवर्गीय कुटुंबातून, दौंडसारख्या एखाद्या निमशहरी भागातून आलेलं, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, कुठली अंडरस्टँडिंग तशी विकसित झालेली नव्हती. पण आमच्या बाई ढसाढसा रडत होत्या वर्गात. आणि आमची ती आठवण आहे की तिथपासून आमचं जे पॉलिटिसायझेशन आहे त्याची सुरुवात झाली. ती एक जाणीव जी आहे की आपण काय करायचं आहे आणि कुठल्या दिशेला जायचं आहे, ही त्या दिवशी आम्हाला एक दिशा मिळाली की निष्पक्ष असं काही नसतं. पक्ष असतो. पक्ष कशाचा असतो तर सत्याचा असतो. ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे वस्तुनिष्ठता ही महत्त्वाची. निष्पक्षता हा भंपक प्रकार आहे हे आम्हाला कळलं. कारण त्या दिवसापासून आम्ही जे सत्य आहे त्या सत्याची बाजू घ्यावीच लागते आणि पत्रकार म्हणून ते तुमचं कर्तव्य आहे हे आमच्या लक्षात आलं. आणि त्यानंतर अर्थातच कॉम्रेड पानसरेंची हत्या झाली. त्यानंतर नितीन नागेचं जातीय ह्याच्यातून हत्याकांड झालं. आणि हा प्रवास आम्ही केला नसता विद्यार्थी दशेत त्या काळात, तर ही जाणीव कदाचित विकसित झाली नसती. आणि त्यामुळे डॉक्टर दाभोलकरांना अभिवादन करून मी माझं बोलणं सुरू करतो. आणि 139 व्याख्यानं सलग करणं, खंड न पडू देता, याच्याबद्दल आयोजकांचं मन भरून कौतुक. आम्हाला माहिती आहे की पुरोगामी संघटनांना एकत्र आणून असं चालवणं, ह्यातले जे चॅलेंजेस आहेत हे की त्यातही 30-35 संघटना म्हटल्यावर जरा धडकीच भरली की यांच्यामध्ये एक वाक्यता येऊ शकली. तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मला वाटतं मराठी कारण ही जी मांडणी आहे ती महाराष्ट्राला खरं म्हणायला गेलं तर नवीन नाही. तो शब्द आता खूप लोकांना नवा वाटतो, हे आपलं दुर्दैव आहे. कारण महाराष्ट्राचा जो इतिहास आहे, महाराष्ट्र राज्याचा, महाराष्ट्रीय संस्कृतीचा जो इतिहास आहे, त्याची निर्मिती या मराठी कारणाच्या अवतीभोवतीच झालेली. आपण बघतोय की गेले काही महिने देशभरात मराठी लोगों ने इसको पीट दिया किंवा मराठी लोगों का भाषावाद, अशा प्रकारच्या बातम्या आपण वारंवार बघतोय. वेगवेगळ्या प्रकारचे भाषेवरून संघर्ष होत आहेत अशा प्रकारच्या बातम्या दिल्या जात आहेत. काय होतं आहे तर कोणीतरी मैं मराठी नहीं बोलूँगा, जाओ कुछ क्या करना है कर लो, अशा प्रकारची वक्तव्य करतं आहे. कोणीतरी उठून मग त्याला प्रतिसाद देतं आहे. आणि सामान्य माणसांच्या पातळीवर, दैनंदिन व्यवहाराच्या पातळीवर हा संघर्ष होतो आहे. ह्या संघर्षाची काय पार्श्वभूमी आहे, ह्या संघर्ष कुठून येतो आहे आणि त्याच्या निमित्तानं कुठल्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत आणि कुठल्या प्रकारच्या आल्या पाहिजेत, याच्यावर आपण थोडक्यात थोडंसं बोलूयात. आता याच्यात अर्थातच पहिली जी प्रतिक्रिया आली ती येते जी प्रसिद्ध पॉप्युलर इमेजरीमधली आणि जी माध्यमांना आवडते, ती प्रतिक्रिया आहे अर्थातच राईट विंग प्रतिक्रिया. जी उजव्या विचारातून आलेली जी एक प्रतिक्रिया आहे ती प्रतिक्रिया प्रसिद्ध आहे. का? कारण तिच्यामध्ये व्हिज्युअल ग्लॅमर आहे, तिच्यामध्ये व्हिज्युअल एलिमेंट आहे आणि तिच्यामध्ये देशभरात चालवता येईल असा एक TRPचा मुद्दा आहे. उजवे विचार म्हणजे काय, उजवे पक्ष प्रतिक्रिया देणारे या विषयातले म्हणजे आपल्याला माहीतच आहे, शिवसेना, मनसे हे पक्ष. त्या अर्थाने जरी आज शिवसेनेतला एक पुरोगामी गटही म्हणतो की तो त्या बाजूने जायचा प्रयत्न करतो, पण तरीसुद्धा
भाषिक राजकारणाची जी समज आहे त्यातला जो एक उजवा प्रकार आहे त्याच्या अनुषंगानं मी उजवा हा शब्द वापरतोय आता इथं. तर ती प्रतिक्रिया काय आहे की महाराष्ट्राची मराठी ही भाषिक अस्मिता आहे आणि भाषा ॲज अ ऑब्जेक्ट, फक्त एक स्वतंत्र विषय भाषा बोलणं या विषयापुरती ती प्रतिक्रिया आहे. तू ही भाषा बोल, तू मला रिस्पेक्ट कर, तू माझा आदर कर, कारण तू माझ्या राज्यात आहेस. हा एक मालकीचा भाव त्याच्यामध्ये आहे एका प्रकारचा, आणि त्यातून ती प्रतिक्रिया आहे की तू माझ्या राज्यात येऊन माझ्या भाषेचा अपमान करतोयस किंवा माझ्या विशेष अधिकाराचा अपमान करतोयस आणि त्या विशेष अधिकाराचं हनन होतंय म्हणून तू मराठी बोललं पाहिजे. ही झाली या विषयाची उजवी प्रतिक्रिया. पण या गोष्टीला, भाषेच्या राजकारणाला डावी प्रतिक्रिया असू शकते का, हेच मुळात आपल्या सामूहिक चर्चेतून गायब झालेलं आहे. तर डावी म्हणजे त्या अर्थाने पुरोगामी, प्रागतिक, पुढं पाहणारी आणि सर्वसमावेशक अशी प्रतिक्रिया असू शकते का, आणि ती असायला कारण आहे का, याच्या थोडंसं आपण तपशिलात जाऊया. याची डावी प्रतिक्रिया ही आहे की मराठीला विशेष अधिकार नको आहे, तर मराठीला अधिकारच हवा आहे. मराठीच्या अधिकाराचाच प्रश्न तयार झालेला आहे आणि त्यामुळं हा संघर्ष होतो आहे. ही त्याची प्रागतिक किंवा पुरोगामी प्रतिक्रिया असू शकते. आता ती कशी घडली आहे, काय परिस्थिती उद्भवली आहे, काय त्याच्या मागचं सध्याची स्थिती आहे हे बघण्याच्या आधी आपण थोडंसं हे समजून घेऊया की अनेकदा आपल्याला असं कधी पण भाषावाद हा जेव्हा केव्हा प्रश्न येतो तेव्हा एक साहजिक प्रतिक्रिया येते की भाषेवर कोण भांडतं, म्हणजे भाषा एका भांडणाचा विषय आहे का, भाषेचं काय एवढं, भाषावाद वगैरे काय, भाषा ही संवादाची असते, भाषा काय विवादाची नसते वगैरे वगैरे अशी पॉप्युलर वाक्य आपल्यावर मारली जातात. तर भाषा किती महत्त्वाची असू शकते याच्याबद्दल अनेक जागतिक तत्त्वज्ञांनी, अनेक जागतिक अभ्यासकांनी मांडणी करून ठेवलेली आहे. भाषा ही तुमच्या पूर्ण जो सामूहिक इतिहास आहे तो इतिहास कवेत घेऊन गेलेली गोष्ट आहे. ती म्हणजे तिच्यातून उत्क्रांत होत जाणारी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या टप्प्यावरती तुमच्या सामूहिक कल्पना, तुमचा सामूहिक इतिहास, तुमचा सामूहिक अनुभव हा अंतर्भूत जिच्यात होतो ती म्हणजे तुमची भाषा असते. भाषा तुमच्या इतिहासासोबत उत्क्रांत होते. भाषा तुमच्या सामाजिक काय म्हणतात त्याला, ज्या रचना आहेत त्या सामाजिक रचना आणि व्यवहारांसोबत भाषासुद्धा उत्क्रांत होत असते. म्हणजे इंग्लिश ही आज जशी आहे ती तशी होण्यामागं ब्रिटिशांचा जो प्रवास आहे, इंग्लिश भाषिकांचा जो मूळ प्रवास आहे, त्यांनी ज्या पद्धतीनं स्वतःच्या अगदी जंगली अवस्थेपासून ते नंतरच्या सिव्हिलाइज्ड कथित अवस्थेपर्यंतचा जो त्यांचा प्रवास आहे तो त्यांच्या भाषेमध्ये एन्कोडेड असतो. म्हणजे आता उदाहरण देतो मी तुम्हाला की इंग्रजीमध्ये खूप वर्षांपासून, खूप दशकांपासून हा वाद आहे की इंग्लिश ही जर्मेनिक आहे का फ्रेंच आहे. का तर जे इंग्लिश वर्किंग क्लास होता, जो सामान्य वर्ग होता इंग्लिश बोलणारा, हा जर्मेनिक काय म्हणतात त्याला प्रभावातली इंग्रजी बोलायचा. पण ॲरिस्टोक्रॅट क्लास जो आहे तिथला इंग्लंडचा जो राजकीय वर्ग आहे, जे तिथले राजा राणी वगैरे हे सगळे आहेत, हे युरोपीय जो ॲरिस्टोक्रॅटिक वर्ग आहे त्या सगळ्यांची भाषा होती फ्रेंच. तर फ्रेंचमधून इंग्लिशचं शुद्धीकरण करून घेण्यात आलं आणि म्हणून आज जे आपण इंग्लिश बोलतो ती फ्रेंच प्रभावातली इंग्लिश आहे. तर याच्याबद्दलही अनेक तिथं मांडणी झालेली आहे. त्याच प्रकारे आपण जगभरात वेगवेगळ्या भाषांची जी उत्क्रांती आहे तिच्या गर्भात, तिच्या पोटामध्ये ह्या त्या समाजाच्या, त्या समुदायांच्या इतिहासाच्या खाणाखुणा या आपल्याला त्या भाषिक प्रवाहात सापडतात. त्यामुळं भाषा हा नंतर पुढं जाऊन आपण बघतो युरोपच्या विशेषतः इतिहासामध्ये की भाषा राष्ट्रवादाचा पाया बनते. हे लक्षात घ्या की फ्रेंच ही एथनिक आयडेंटिटी नाही आहे. ते जरी फ्रँक्स, गॉल्स हे समुदाय जरी असले, म्हणजे एथनिक म्हणजे काय, वांशिक, कुठला तरी वंश जो असतो त्या एथनिसिटी भोवतीचं हे नाही आहे ते. तर या फ्रँक्स आणि गॉल्समध्ये समान धागा होता फ्रेंच भाषा.
आणि त्या फ्रेंच भाषिकांचं राष्ट्र, फ्रेंच भाषिकांचा प्रदेश म्हणजे फ्रान्स. ही जी राष्ट्राची कल्पना आहे तिचा मुळात पाया हा भाषिक आहे. हे समजून घेणं का महत्त्वाचं आहे हे नंतर मी सांगेन तुम्हाला, कारण भारताचा राष्ट्रवाद हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो की मुळात राष्ट्रवादाचा पाया हा भाषाचं आहे. तर ही एक बाजू झाली भाषेच्या महत्त्वाची. दुसरी बाजू ही आहे की भाषा अनेक आपल्या ज्या धारणा आहेत त्यांना प्रभावित करते. एक सेपिर-वॉर्फ नावाचा एक लिंग्विस्टिक रिलेटिव्हिटी नावाचा सिद्धांत आहे. सेपिर-वॉर्फ हे 2 संशोधक होते अगदी 19व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातले. तर त्यांनी असा सिद्धांत मांडला होता की भाषा इतकी प्रभावी असते तुमच्या जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनासाठी की तुमचं काळ म्हणजे वेळ जी आहे त्याची समजसुद्धा भाषेमुळं प्रभावित होते. तर त्यांनी एक उदाहरण दिलं. एक काय म्हणतात, एक आदिवासी समूह आहे. तर त्या आदिवासी समूहात पुढे मागे असा शब्दच नाही आहे, ते फक्त दिशांमध्ये बोलतात. म्हणजे आता समजा मला म्हणायचं असेल की ही पाण्याची बाटली, तर माझ्या दक्षिणेला असलेली पाण्याची बाटली मिळेल का असं ते बोलतात. म्हणजे ते दिशांमध्येच बोलतात. ठीक आहे. तर त्यांनी याच्यावरती संशोधन केलं की त्यांचं काळ मोजण्याचं परिमाण काय असेल. तर सूर्याचा जो प्रवास आहे तर ते सूर्याच्या प्रवासानुसार ते काळाची समज त्यांची तयार होते. सो जर मी असा उभा आहे आणि सूर्य असा जातो आहे तर माझा जो काळाचं वर्णन आहे त्यांच्या भाषेत होणारं ते असं होतं की काळ असा सरकतो आहे. पण मी समजा असा उभा राहिलो आणि सूर्य असा जातो आहे तर काळ माझ्याकडे येतो आहे अशा पद्धतीचं वर्णन काळाचं त्यांच्या भाषेमधून होतं. तर हा जो लिंग्विस्टिक रिलेटिव्हिटी म्हणजे काय, आपण आईन्स्टाईनची रिलेटिव्हिटी ऐकली असेल की कुठल्याही एका दुसऱ्या, म्हणजे आता आईन्स्टाईन काय म्हणतो की बाबा वेग जो आहे त्या वेगाच्या संदर्भानं कुठली वस्तू किती वेगानं प्रवास करते त्याच्या संदर्भानं त्याचा जो अनुभव आहे, अनुभूती आहे ती बदलत जाते. ती रिलेटिव्हिटी आहे. किंवा गुरुत्वाकर्षण किती दाट आहे एखाद्या ग्रहाचं त्याच्या हिशोबाने त्याचा वेळेचं अंडरस्टँडिंग पण बदलत जातं. असं आईन्स्टाईनची रिलेटिव्हिटी. तर ही लिंग्विस्टिक रिलेटिव्हिटी म्हणजे काय, तर तुमची भाषा कशा प्रकारची आहे त्याच्यातून तुमचं जगाकडं बघण्याचे अनेक दृष्टिकोन बदलतात. आता काही उदाहरणार्थ स्पॅनिश आणि जर्मन जी भाषा आहे ती पुरुषी ऑब्जेक्ट शोधते. म्हणजे स्ट्रेंथ जी आहे, शक्ती, ही शक्ती जर्मेनिकमध्ये पुरुषी आहे, पुरुषवाचक आहे. आणि स्पॅनिशमध्ये ती स्त्रैण आहे. तर समजा एखादा पुलाचं वर्णन करायचं असेल तर जर्मन लोक त्याचं वर्णन पुरुषी करतात. हा पूल दणकट आहे, मजबूत आहे. आणि तेच जर एखाद्या स्पॅनिश भाषिकाला विचारलं त्या पुलाचं वर्णन करायला तर तो एलिगंट आहे, सुंदर आहे, तो स्त्रैण वर्णन करतो त्याचं. सो आपल्या ज्या अगदी लिंगभावात्मक ज्या समजुती आहेत त्यासुद्धा भाषेतून आकार घेतात. म्हणजे आपला जो व्यवहार आहे त्या व्यवहाराची रचना आहे आपली, आणि अर्थातच त्यातून निर्माण होणारी राजकीय समज जी आहे, राजकीय म्हणजे फक्त पक्षीय राजकारणापुरतं नाही, राजकीय ॲज इन सामाजिक आपली जी अंडरस्टँडिंग आहे तीसुद्धा आपल्या भाषेमुळं प्रभावित होते. तर आता हाच सिद्धांत घेऊन आपण जर मराठीकडं बघितलं तर एक लक्षात येतं, भारतातल्या काही संशोधकांनी असं हे संशोधन केलेलं आहे की ज्या प्रांतांमध्ये भाषिक ओळख ही प्रामुख्यानं आहे ते भाग पुरोगामी किंवा प्रागतिक किंवा प्रगतिशील आहे. आणि ज्या भागांना भाषिक ओळख निर्माण होऊ शकली नाही तिथं आपल्याला मागासलेपणा दिसतो. आता उदाहरणार्थ दक्षिणेतली राज्य ही भाषिक आधारावरती जास्त आहे. म्हणजे तामिळांचं देश. महाराष्ट्राची मराठी हा पाया आहे, मराठी वाद आहे. कर्नाटकमध्ये कन्नडचं प्राबल्य आहे. आंध्रमध्ये तेलुगू आहे, तुलू आहे, या भाषा आहेत. बंगालमध्ये अर्थात बंगालच्या नावातच भाषेचा उल्लेख आहे.
तर हे सगळे जे प्रदेश आहेत, तर आपल्याला असं दिसेल की स्वातंत्र्य चळवळीचा जो काळ आहे त्या काळामध्ये किंवा त्याच्या आधीच्या काळामध्ये इथंच या प्रदेशांमध्ये पुरोगामी चळवळी जास्त दिसतात आपल्याला. आणि त्यामुळं जो मगाशी एक शब्द वापरला पुस्तकाचा, गिरीश कुबेरांचं जे पुस्तक मी अनुवादित केलं त्याच्यात महाराष्ट्राला त्यांनी रेनेसॉन्स स्टेट म्हटलेलं आहे. रेनेसॉन्स म्हणजे काय, तर पुनर्प्रचिती एका अर्थाने, की स्वतःच्या ज्या सांस्कृतिक जी आपलं समृद्धी आहे त्या समृद्धीची पुनर्प्रचिती होणं आणि त्यातून आपण पुरोगामित्वाकडं जाणं, याला रेनेसॉन्स म्हणतात. हा युरोपियन शब्द आहे. पण महाराष्ट्र, बंगाल, पंजाब आणि बऱ्याच अर्थाने तमिळनाडू या राज्यांना रेनेसॉन्स स्टेट म्हटलं जातं, की हे भारतीय रेनेसॉन्स जिथं जिथं घडला, म्हणजे आता बंगालमध्ये राजा राममोहन रॉय, महाराष्ट्रात महात्मा फुले, ठीक आहे, हे का घडले, तर त्याच्या मागे इथली जी सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती आहे ती त्याला अनुकूल होती, म्हणून हे लोक घडू शकले. हे इतर राज्यात नाही घडू शकले. अशा प्रकारचं जे एक सामाजिक उठाव जो आहे किंवा सामाजिक जे चरवित चरवण आहे तसं घडलं नाही. आज आपण बघतो आजच्याही दृष्टिकोनातून आपण कुठल्या राज्यांना मागास राज्य म्हणतो, तर उत्तर प्रदेश या प्रदेशाला स्वतःची भाषिक ओळख नाही आहे. त्याला दिशा आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, उत्तरेतला प्रदेश म्हणून उत्तर प्रदेश आणि मध्यातला प्रदेश म्हणून मध्य प्रदेश. ही राज्य भाषिक ओळखीभोवती तयार नाही झाली आणि त्यामुळं भाषेच्या वरती जात आणि धर्म यांचं आवरण ते जास्त महत्त्वाचं ठरतं भाषिक ओळखीपेक्षा, आणि त्यामुळे त्यांच्या सामुदायिक ओळखी या जात आणि धर्माच्या भोवती जास्त दिसतात. त्यामुळे तिथलं राजकारण त्या हिशोबाने दिसतं. आपण महाराष्ट्राच्या निर्मितीकडे येऊया थोडंसं. ही जी रेनेसॉन्स स्टेटची पार्श्वभूमी आहे ती कशी तयार होते, तर अनेकदा आपल्याला असं म्हटलं जातं की महाराष्ट्र हा आपण ऐकतो की विदर्भ वेगळा काढला पाहिजे, मराठवाडा हा वेगळाच प्रदेश आहे, विदर्भ हा वेगळा प्रदेश आहे आणि हे जोर जबरदस्ती महाराष्ट्र बनलेला आहे, असं अनेकदा आपल्याला आत्ता कधी कधी आदनमधनं ती चर्चा ऐकू येते. तर महानुभाव पंथय जे साहित्य आहे, विशेषतः लीळाचरित्र जे आहे, तर त्याच्यामध्ये जवळपास 1200 वर्षांपूर्वी महाराष्ट्राचं वर्णन आहे. आणि या महाराष्ट्राच्या वर्णनात आज जे त्रिकोणी राज्य, आपण त्रिकोणी प्रदेशाला जे राज्य म्हणतो आपण महाराष्ट्र राज्य, त्याचं तसंच्या तसं वर्णन आपल्याला महानुभाव साहित्यात आहे. की महाराष्ट्र म्हणजे काय, तर कोकणापासून ते विदर्भापर्यंतचा प्रदेश आणि खाली बेळगाव आणि ह्याच्यापर्यंतचा जो कारवारपर्यंतचा जो प्रदेश आहे तो म्हणजे महाराष्ट्र. हे 1200 वर्षांपूर्वी या सांस्कृतिक प्रदेशाचं वर्णन आपल्याला महानुभाव साहित्यात सापडतं. त्यामुळं असं जर तुम्हाला कोणी सांगितलं की महाराष्ट्राची निर्मिती ही काहीतरी जोर जबरदस्तीनं झालेली आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी धागा, कॉमन धागा नाही आहे, तर हे साफ चुकीचं आहे. अगदी तेव्हापासून महाराष्ट्राचे गोडवे महानुभाव साहित्यामध्ये आहेत. महाराष्ट्रीय असावे असा सल्ला देतात महानुभाव कवी, की जर तुम्हाला जर चांगलं जगणं जगायचं असेल तर तुम्ही महाराष्ट्रीय असावे, असं त्यांनी महानुभाव कवींनी लिहून ठेवलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आपण बघतो, आपण मला वाटतं 14व्या शतकात, ज्ञानेश्वरांचा काळ 14व्या शतकात आहे, ज्या काळात आपण बघतो की युरोपामध्ये प्रोटेस्टंटिनिझमचा उदय झालेला आपण बघतो. प्रोटेस्टंटिनिझम म्हणजे काय, तर कॅथलिक चर्चचा जो प्रभाव होता तो इतका दाट होता आणि कॅथलिक चर्चची भाषा होती लॅटिन. तर आपल्याकडे जसं ब्राह्मण्यवाद फोफावला होता तसा तिथं प्रिस्टहूड, चर्चचं जे प्राबल्य आहे ते केंद्रस्थानी आलं होतं समाजाच्या. आणि चर्च राज्यापेक्षा, म्हणजे तुमचं जे तिथले राजा राजवाडे आहेत त्यांच्यापेक्षाही प्रभावशाली जर कोणती यंत्रणा होती तर ती चर्च होती. तर तेव्हा बायबल वाचण्याचा अधिकार हा सामान्यांकडून हिरावून घेतला गेला होता. कसा, तर लॅटिन भाषेत बायबल होतं आणि लॅटिनमध्येच त्याचं सर्मन व्हायचं. सर्मन म्हणजे त्याचं जे प्रवचन आहे ते लॅटिन भाषेत व्हायचं. त्याच्या विरोधात मार्टिन लुथर नावाच्या कार्यकर्त्याने उठाव केला, रिफॉर्मरने, इंग्लंडमध्ये, आणि त्याने चर्चच्या दारावर चार्टर ऑफ राईट्स ठोकलं की आमच्या हे अधिकार आहेत आणि ह्या अधिकारांमध्ये पहिला अधिकार काय होता, तर आम्हाला इंग्रजीमध्ये बायबल वाचण्याचा अधिकार आहे आणि इंग्रजीमध्ये चर्चचा व्यवहार असायला हवा. का,
कारण सामान्यांची भाषा इंग्रजी आहे आणि आम्हाला आमच्या देवाचा अन्वयार्थ आमच्या भाषेत लावण्याचा अधिकार आहे. आणि त्याचाच पॅरलल एक प्रवाह आपल्याला ज्ञानेश्वरांमध्ये दिसतो. ज्ञानेश्वरांचा मूळ जो संघर्ष होता तो काय होता? तो धार्मिक नव्हता किंवा तो फक्त कुठल्या तरी आध्यात्मिक याच्याबद्दलचा नव्हता संघर्ष. तो की ते आपल्याला सांगितलं जातं संन्याशाची पोरं वगैरे वगैरे, तो भाग होता त्याच्यात नक्कीच. पण मूळ ज्ञानेश्वरांनी जे पाप केलं होतं ते पाप काय होतं? ते पाप हे होतं की त्यांनी संस्कृतातली जी भगवद्गीता आहे, भगवद्गीतेचं जे सार आहे ते त्यांनी सामान्यांच्या भाषेत म्हणजे मराठीत आणलं होतं. म्हणजे मराठीवादाची पाळमुळं कुठंपर्यंत आहेत? तर ही महानुभावांपर्यंत आणि ज्ञानेश्वरांपर्यंत आहेत की हा मराठी ही भाषा कामगारवर्गीयांची, सामान्यांची, जनसामान्यांची, शोषितांची, पीडितांची आहे आणि त्यामुळं आमचं साहित्य आमच्या देवाला बोलायचं असेल आम्हाला तर आम्ही आमच्या भाषेत बोलू, याच्या अधिकाराचा हा संघर्ष होता. आणि मराठीवादाचा जो व्याख्या आहे, जे आउटलाईन तयार होते ही इथं तयार होते की मराठीवाद म्हणजे शोषितांचा, पीडितांचा, त्यांच्या भाषेत आपले अधिकार मिळवण्याचा हक्क म्हणजे मराठीवाद. हा पाया ज्ञानेश्वर घालतात. त्यानंतर आपल्याला दिसतं शिवाजी महाराजांचा काळ. शिवाजी महाराजांनी जेव्हा फारसी ही सर्वसामान्य भाषा होती राजकारभाराची तेव्हा शिवाजी महाराजांच्या काळात, तर त्यांनी आज्ञा देऊन मराठीचा जो कोश तयार करून घेतला आणि मराठीचं जे प्रमाणीकरण करून घेतलं, तो कशाचा प्रयत्न होता? तो इस्लाम विरोधी प्रयत्न होता का? तो इस्लाम विरोधी प्रयत्न नव्हता, तर तो दिल्लीच्या केंद्रीय शक्तीचा, म्हणजे एका अर्थानं दिल्लीची जी एक मोठी राक्षसी शक्ती आहे तिचा जो प्रभाव आहे तुमच्या राज्यामधला, तो कमी करण्याचा प्रयत्न म्हणून शिवाजी महाराजांनी मराठीला महत्त्व दिलेलं आपल्याला दिसतं. त्यामुळं अजून एक आयाम त्याच्यामध्ये जोडला जातो की भारतभूमीमधला आम्ही एक प्रदेश आहोत, पण आम्ही आमचा भाषिक अस्मिता, आमची जी भाषिक अस्मिता आहे, आमची जी भाषिक ओळख आहे ती आम्हाला तुमच्यापासून वेगळं करते. आम्हाला तुमच्याशी व्यवहार करायचा आहे पण तो आमच्या टर्म्सवर करायचा आहे आणि आम्हाला आमच्या भाषेत करायचा आहे. अजून एक आयाम जोडला जातो त्याच्यामध्ये. आपण बघितलं की पीडितांची, बहुजनांची भाषा म्हणून, कामगारवर्गीयांची भाषा म्हणून, आणि नंतर भारताच्या अनुषंगानं, भारताच्या संदर्भानं एक प्रादेशिक अस्मिता आणि उपराष्ट्रवाद या नजरेतून आपण मराठीचा उदय झालेला दिसतो. नंतरचा जो टप्पा येतो तो अर्थात मध्ये जो ब्रिटिशांचा कालखंड आहे त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, ब्रिटिशांना सामोरं जाणारं शेवटचं भारतीय हे कोणते होते? शक्ती. ब्रिटिशांना सामोरे जाणारी शेवटची भारतीय शक्ती कोणती होती? मराठे होते, बरोबर. मराठा साम्राज्य हे शेवटचं, पुण्यावर झेंडा लागला आणि त्या दिवशी ब्रिटिशांनी संपूर्ण भारत आमच्या ताब्यात आला असं जाहीर केलं. तर त्यांचा मूळ जो एक कॉलोनायझर म्हणजे जो वसाहतवाद आणणारा असतो, जो तुमच्यावरती विजय मिळवून तुमचा ताबा ज्याने घेतलेला आहे तुमच्या समाजाचा, त्याचा पहिला प्रयत्न असतो तुमची सांस्कृतिक ओळख ही सबसर्व्हियंट करणं. सबसर्व्हियंट म्हणजे त्याच्यापेक्षा तुच्छ करणं. ब्रिटिशांच्या कालखंडात मराठ्यांचे जे किल्ले होते त्यांची मोडतोड केली गेली, त्यांचा विध्वंस केला गेला, जेणेकरून पुन्हा मराठ्यांचा काही विद्रोह किंवा मराठ्यांचा काहीतरी बॅकलॅश तयार होऊ नये, मराठ्यांनी पुन्हा ग्वेरिल्ला वॉर आणि हे सगळं तयार होऊ नये या पद्धतीने. आणि त्यांनी आवर्जून त्यांच्या ॲकॅडमिक मांडण्यांमधून, म्हणजे आपण उजव्या विचारसरणीच्या पुस्तकांमधून आपण ऐकतो मॅकॉले पुत्र, तर हा जो मॅकॉले होता, मॅकॉलेची जी थिअरी होती याचा गैरवापर होतो आता उजव्या कथनामध्ये की ब्रिटिशांनी कशाप्रकारे इथलं जे हिंदू ज्ञान होतं त्या हिंदू ज्ञानाला नष्ट केलं आणि त्यांनी आपल्यावरती पाश्चिमात्य ज्ञान मांडलं. मुळात ते ज्ञान हिंदू ज्ञान नव्हतं, ते इंडिजिनस म्हणजे ऐतद्देशीय ज्ञान होतं. त्या ऐतद्देशीयपणाला हिंदुत्वाचा जो काय म्हणतात त्याला, जो लेप दिला जातो तिथं चूक होते. ते ऐतद्देशीय ज्ञान होतं, ती ऐतद्देशीय दृष्टिकोन होते आणि त्याच्यातला एक प्रमुख दृष्टिकोन आपल्या हिशोबाने हा मराठीचा होता.
कारण जवळपास पूर्ण भारतावर नसेल पण भारताच्या बहुतांश प्रदेशावर शेवटचं आधिपत्य हे मराठ्यांचं होतं. त्यानंतर आपण बघतो जो ब्रिटिशांनी सिव्हिल सर्व्हिसेस सुरू केल्या आणि सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये सहभाग घ्यायला भारतीय लोकांना त्यांनी दारं खुली केली. तेव्हा जो एक एलिट होता तो अभिजन वर्ग होता बऱ्यापैकी, आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये ते ब्राह्मण होते अर्थात. म्हणजे रानडे असतील, आगरकर असतील, जांभेकर असतील, ही जी नावं आपण पुरोगामी हे घेतो त्यातली बहुतांश ही ॲक्सेसमुळं पुरोगामी झालेले ब्राह्मण होते. कारण त्यांना पाश्चिमात्य शिक्षण, पाश्चिमात्य रॅशनॅलिटी, पाश्चिमात्य थिओलॉजी याचं एक्सपोजर मिळालं आणि त्यांनी त्या ज्या कल्पना होत्या तिकडच्या रेनेसॉन्सच्या त्या आपल्या संदर्भानं लावायला सुरुवात केली. त्यातलंच एक नाव महात्मा फुले, त्यातलंच एक नाव आगरकर, त्यातलंच एक नाव जांभेकर. या प्रक्रियेत काय होतं तर महाराष्ट्राच्या इतिहासाचं त्या तत्कालीन संदर्भानं वापर कसा करायचा याच्याबद्दल एक मोठं काय म्हणतात एक सामूहिक चर्चा होते. आणि तेव्हा मराठीवादाची आणखी एक नवीन आधुनिक मांडणी होते, ज्याच्यामध्ये वि का राजवाडेंनी काही मांडणी केलेली आहे, रानडेंनी काही मांडणी केलेली आहे, आगरकरांनी काही मांडणी केलेली आहे की मराठी असणं म्हणजे काय. आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या नंतरच्या इतिहासाचा अन्वयार्थ लावून मराठे हे लढवय्ये, मराठे हे स्वातंत्र्यासाठी लढणारे आणि कोणालाही न जुमानणारे अशा प्रकारची जी प्रतिमा निर्मिती आहे ती त्या काळात झालेली दिसते. एक केम्ब्रिजचा मराठ्यांचा इतिहास जो आहे त्याच्यामध्ये जी प्रस्तावना आहे त्याच्यात ते संपादक म्हणतात की मराठे फार विलक्षण आहेत, तर ते स्वतःच्याच इतिहासाला कालखंडानुसार वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं अन्वयार्थ लावतात असं त्यांनी सांगितलं. तर उदाहरणार्थ जेव्हा प्रागतिक मूल्यांसाठी वापर करायचा होता तेव्हा ते स्वतःच्या इतिहासाला पुरोगामी इतिहासाप्रमाणे दाखवतात की शिवाजी हा विद्रोही होता कसा. हे ब्रिटिशांनी शिवाजीला मिलिटरी लीडर म्हणून त्याचा वापर केला, त्या पद्धतीनं इतिहासाची मांडणी झाली. आणि मग नंतर स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्ये शिवाजी महाराजांचा जो प्रोजेक्शन आहे तो ऐतदेशीय राजा आणि इथल्या रयतेला पुढं घेऊन जाणारा स्वातंत्र्यासाठी एकत्र आणणारा राजा असं म्हणून शिवाजी महाराजांचं वर्णन आपल्याला दिसतं. जे आपल्याला पेंढारकरांचे जे सिनेमे आहेत, जे 40च्या दशकात 50च्या दशकात तयार झालेले जे सिनेमे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला ते प्रतिबिंब दिसतं की स्वातंत्र्य चळवळीला मदत करेल अशा प्रकारचं कथन मराठा इतिहासाच्या माध्यमातून तयार केलं जातं. त्याच्यातून होतं काय तर मराठी समाज हा लवकर आधुनिकता स्वीकारणारा समाज बनला. म्हणजे इतर समाजांमध्ये समाज या अर्थाने वापरतोय मी की प्रादेशिक जे घटक आहेत त्या अर्थानं मी समाज हा शब्द वापरतोय. तर मराठी समाजानं लवकर प्रागतिक मूल्य आणि पाश्चिमात्य जी रॅशनॅलिटी आहे, तार्किकता जी आहे ती लवकर स्वीकारली आणि त्याच्यातून आपण एक आधुनिक समाज म्हणून उदयास आलो. त्या अर्थानं अनेकांचं जेव्हा मराठीच्या अभिजातपणाबद्दल जेव्हा चर्चा सुरू होती तेव्हा अनेक आपण ऐकलं असेल की मराठी अभिजात आहे हा अट्टहास करण्यापेक्षा मराठी ही आधुनिक भाषा आहे असा आग्रह तुम्ही धरला पाहिजे की मराठीनं फार लवकर आधुनिकता स्वीकारली आणि मराठी ही त्या आधुनिक जगाच्या प्रागतिकतेची पुढं पाहण्याच्या वृत्तीची भाषा आहे आणि म्हणून मराठी अजून चांगली आहे की मराठी आधुनिक आहे या कारणानं. तर ठीक आहे, पण तरीसुद्धा आता आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तर तेव्हा स्वातंत्र्यानंतरच्या 10 वर्षांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे भाषावार प्रांतरचनेचा. भाषावार प्रांतरचनेची सुरुवात खरं तर ही आपल्या कल्पनेमध्ये असं आहे की ती आंध्र प्रदेशमधून झाली. त्या एका व्यक्तीने स्वतःला पेटवून घेतलं त्या आंदोलकाने आणि मग तिथून तो संघर्ष चिघळला. पण पहिलं भाषिक राज्य हे मला पण नुकतंच कळलं की हे ओरिसा होतं. ओडिया भाषिकांचं राज्य म्हणून ओडिसाला सगळ्यात आधी मान्यता मिळाली
आणि त्यानंतर आंध्र प्रदेश, तमिळनाडू 1956मध्ये निर्माण झालं आणि अर्थात त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्रात उमटली. आता महाराष्ट्रात जेव्हा आपण भाषिक राज्याची मागणी केली तेव्हा महाराष्ट्राचं जे वैचारिक धुरीण होतं ते सगळे होते डावे, समाजवादी आणि पुरोगामी. त्यामुळं महाराष्ट्राची व्याख्या करण्याची संधी मिळाली होती पुरोगामी चळवळींना, की महाराष्ट्र आम्हाला का हवं आहे, मराठी असणं म्हणजे काय आणि मराठी कारण म्हणजे काय, याची मग जी आधुनिक व्याख्या आहे आधुनिक राष्ट्रवादाच्या याच्यातली ती व्याख्या करण्याची संधी डाव्यांना मिळाली होती, समाजवाद्यांना मिळाली होती आणि ती त्यांनी रीतसर केली. आत्रेंनी ज्या प्रकाराची मांडणी केली, डांगेंनी ज्या प्रकाराची मांडणी केली, प्रबोधनकारांनी ज्या प्रकाराची मांडणी केली, याच्यातून महाराष्ट्र जात, धर्म आणि वर्ग या तीनही मुद्द्यांना कसा हाताळेल याची वैचारिक बैठक घालून दिली गेली. आणि त्यामुळं संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं जेव्हा आपण बेळगाव, कारवार, निपाणी, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही मागणी होती, त्याचसोबत आणखी एक महत्त्वाचं वाक्य होतं जे विस्मृतीत गेलेलं आहे, ते म्हणजे समाजवादी भारतात समाजवादी महाराष्ट्राची निर्मिती. म्हणजे महाराष्ट्राच्या निर्मितीचा पाया हा समाजवादी तत्वांचा, समाजवादी अर्थकारणाचा आणि पुरोगामी विचारांचाच आहे. त्यामुळं हे जे स्वप्न आहे महाराष्ट्राचं, हा काय फक्त भाषिक अस्मितेचा प्रश्न नाही, हा आपल्या वर्ग लढ्याचा सुद्धा प्रश्न होता, हा आपल्या जात्यंतक विरोधाचा, जात्यंतक चळवळीचा सुद्धा प्रश्न होता. आणि त्यामुळं मराठीचा जो अट्टहास आहे, मराठीचा जो आग्रह आहे तो कुठल्याही दुराभिमानातून आलेला नाही, हे मला स्पष्ट करायचं होतं, म्हणून हा मी प्रवास सांगितला तुम्हाला. दुर्दैवानं काय होतं की 60च्या दशकानंतर डाव्यांनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे इतका हा जो महत्त्वाचा जो कार्य करून ठेवलं होतं स्वतःचं, ते त्यांनी असं आयतं शिवसेनेच्या झोळीत टाकलं. ठीक आहे. आणि मग शिवसेनेला अर्थात काँग्रेसनं पण ते बळ दिलंच होतं की तुम्ही हा प्रश्न सांभाळायचा, आम्ही बाकीचं करतो. म्हणजे कंत्राटांचं काम काँग्रेस करेल आणि कंत्राटांना विरोध करायचं काम डावे करतील. तर म्हणजे मला डाव्यांवरती अनफेअर टीका नाही करायची आहे, पण ही एक अपेक्षा जी आहे की एक जे दुःख आहे की हा इतका महत्त्वाचा मुद्दा हा डाव्या चळवळीने, समाजवादी चळवळीने आणि पुरोगामी चळवळीनं हा आंदण देऊन टाकला उजव्या शक्तींना, ही महाराष्ट्राची शोकांतिका ठरली. पुढच्या अनेक दशकांमध्ये मग महाराष्ट्राचं जे काय व्हायचं ते झालं. आणि आपण बघतो की उदारीकरणानंतर आपण बघतो की लेबरचं मूव्हमेंट, लेबर इकडून तिकडं जाणं, वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये जाऊन काम करणं, हे जागतिक पातळीवरती तर सुरू होतंच, पण अंतर्गत पातळीवरती सुद्धा आपण बघतो की तो व्यापक पातळीवरती इकडच्या राज्यातले तिकडच्या राज्यात ही हालचाल व्हायला लागते, लेबर मूव्हमेंट व्हायला लागते. आता होतं काय, आपल्याला सगळ्यांना ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्स ही समाजशास्त्रातली थिअरी माहीत असेल की कॉमन्स म्हणजे काय असतं, हवा, पाणी, संसाधनं, नैसर्गिक संसाधनं, बरोबर. तर ही जेव्हा नियंत्रित असतात तेव्हा समाज वेगळ्या निमित्तानं एकत्रित येण्याच्या शक्यता वाढतात. म्हणजे तो एक युनिटीचा संबंध असतो. म्हणजे की आता समजा 4 मेंढीपालक 4 आहेत, ठीक आहे, त्यांच्या प्रत्येकाच्या 100 मेंढ्या आहेत, पण कुरण एकच आहे. ठीक आहे. आता त्या कुरणामध्ये समजा जर यांनी एकमेकांमध्ये वाटाघाटी करून असं ठरवलं की बाबा या महिन्यात माझा कळप तिथं चरेल, पुढच्या आठवड्यात जेव्हा ते गवत थोडंसं उगवेल, पुन्हा त्याला ते वेळ मिळेल थोडंसं पुन्हा गवत यायला, तेव्हा मी चरवेन. त्याच्यानंतर समजा ही वाटाघाटी या झाल्या तर ते कुरण टिकणं आणि त्यामुळे ह्या 4 मेंढपाळांची एकत्रित येण्याची शक्यता टिकणं शक्य होतं. पण भांडवली अनियंत्रितता जी आहे, म्हणजे उदारमतवाद आपण किंवा नवउदारमतवादी जी मुक्तता म्हणतो, मुक्त भांडवलशाही किंवा मुक्त बाजार, असं जर झालं तर अनियंत्रित जो बळी तो कानपिळी हे तत्त्व लागू होतं. आणि मग त्यातल्या मेंढपाळाला तिथं ते चरवणं शक्य होतं, तो त्याला जेव्हा चरवतो अनियंत्रितपणे चरवतो आणि त्याची नासधूस करतो आणि मग कोणालाच मग नंतर ते कुरण उपयोगाचं राहत नाही.
विकसित राज्य आणि अविकसित राज्यांमध्ये हेच घडलं. 90नंतर विकसित राज्यांकडे येणारा हा जो कामगारांचा लोंढा आहे, आजच्या घडीला तुम्हाला आकडेवारी सांगतो, मला शॉक बसला जेव्हा हे बिहारमध्ये आत्ता SIR म्हणजे सिरियल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मतदानाचं सुरू आहे. त्यानिमित्तानं आकडेवारी आले की 4 कोटी बिहारमधले लोक, म्हणजे मी अपमानास्पद अर्थाने नाही वापरत आहे, बिहारबद्दल म्हणजे काय असा तुच्छताभाव नाही आहे माझ्या मनात. बिहारचे जे लोक आहेत, 4 कोटी बिहारचे लोक हे बिहारच्या बाहेर राहतात. इतक्या मोठ्या प्रमाणावरती बिहारमधून पलायन होतं आहे. आता ही जी विषमता आहे त्याला दुसरी जोड काय येते, लोकसंख्येची. की लोकसंख्या जिथं शिक्षण चांगलं असतं किंवा जिथं प्रागतिक मूल्य असतं तिथं लोकसंख्या लवकर नियंत्रित होते. तिथं परिवार छोटे होतात, जास्त न्यूक्लिअर परिवार तयार होतात आणि अर्थात त्यामुळं कारण तिथं ॲक्सेस असतो, वेगवेगळ्या मेडिकल यांचा ॲक्सेस असतो. त्यामुळं काय झालं, उत्तर भारताची जिथं शैक्षणिक प्रसार कमी आहे आणि पुरोगामी मूल्य कमी आहेत तिथं लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली. आणि जी दक्षिणेतली राज्य आहेत ज्यांनी प्रयत्न केले, प्रयत्नपूर्वक लोकसंख्या नियंत्रित केली, त्यांना याचा भुर्दंड सोसावा लागायला लागला. कसा, तर इथं उत्पादकता जास्त आहे. इथं उत्पादकता जास्त असल्यामुळे इथलं कर संकलन जास्त आहे. त्यामुळं राष्ट्रीय करांमधला जो वाटा आहे तो या राज्यांचा जास्त आहे. मग उदाहरणार्थ महाराष्ट्र जेव्हा 100 रुपये देतो कर, तेव्हा महाराष्ट्राला त्यातले फक्त 7 रुपये परत मिळतात विकास निधी म्हणून. या उलट उत्तर प्रदेशला जवळपास 950 रुपये परत मिळतात. 100 रुपये दिले उत्तर प्रदेशने, त्याच्या बदल्यात उत्तर प्रदेशला 900 रुपये मिळतात, बिहारला 1300 रुपये मिळतात. म्हणजे कर देण्यापेक्षा कितीतरी पट त्यांना करांचा वाटा हा केंद्र सरकारकडून दिला जातो. म्हणजे एक भुर्दंड काय झाला की आम्ही कराचा वाटा देतो आहे मोठ्या प्रमाणात, पण आम्हाला परतावा काही नाही आहे या दक्षिणेतल्या राज्यांना. त्याचवेळी हे जे कामगारांच्या झुंडी ज्या आलेल्या आहेत, पुन्हा एकदा झुंडी हा शब्द मी अमानवीकरणासाठी वापरत नाही आहे, एक फक्त संख्यात्मक याच्यासाठी मी वापरतो आहे की हे जे कामगार येत आहेत पलायन करून त्यांच्या परिस्थितीपासून, यांचं जे पालनपोषण करायचं आहे त्याचा खर्चही ही राज्य उचलत आहेत या पातळीवरती. आणि या प्रकारच्या अनियंत्रित स्थलांतरामुळं ट्रॅजेडी ऑफ द कॉमन्सचा प्रश्न उद्भवतो की महाराष्ट्राची हवा, महाराष्ट्राचं पाणी, महाराष्ट्राची जमीन किंवा तामिळनाडूची जमीन, तामिळनाडूचं पाणी, बेंगलोरच्या निमित्तानं कर्नाटकचं पाणी, कर्नाटकची हवा, या प्रदूषणाचं, या नासधुसीचं काय मूल्यांकन आहे आजच्या भारताच्या समजेमध्ये. तर आता प्रश्न येतो की आपण ज्या प्रकारचा भाषिक संघर्ष बघतोय त्याचं जेनेसिसचं उत्तर आपल्याला याच्यामध्ये मिळतं की महाराष्ट्रातली व्यक्ती ही शैक्षणिक गोष्टीला महत्त्व देते, प्रागतिक मूल्यांना महत्त्व देते, ठीक आहे. त्याचा सामाजिक परिणाम आपल्याला दिसतो की सामाजिक पातळीवरती एक लिबरल वातावरण, एक उदार वातावरण आपल्याला दिसतं, मोकळं ढाकळं वातावरण मिळतं. पण त्याच्या आकर्षणानं येणारा जो पलायन केलेला व्यक्ती आहे तो मात्र यातल्या कुठल्याही गोष्टीचा सन्मान नाही राखणार, त्याचं मूल्यांकन त्याच्या लेखी शून्य आहे. आणि त्यामुळं हा अंतर्गत वसाहतवादाचा प्रयत्न किंवा प्रकल्प आहे का अशी शंका काही तज्ज्ञ व्यक्त करतात. आलोक राय यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे हिंदी इम्पिरियलिझम. तर हिंदी इम्पिरियलिझम हा शब्द वापरताना अर्थात आपण भारतीय राष्ट्रवादाला छेद देतो आहे का, तर नाही. कारण भारतीय राष्ट्रवादाचा पाया हा बहुभाषिकत्वाचा आहे. भारतीय राष्ट्रवाद हा मी म्हटल्याप्रमाणे युरोपीय राष्ट्रवादाच्या पेक्षा खूप वेगळा आहे. कारण अख्खा युरोपची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या कैक पटीनं लोकसंख्या भारताची आहे. आपलं एक एक राज्य म्हणजे युरोपातला एक एक देश. त्यामुळं भारतीय राष्ट्रवादाची जी ट्रीटमेंट आहे ती वेगळ्या पद्धतीनं असणं गरजेचं होतं. आणि त्यामुळंच आपल्याकडं भाषावर प्रांतरचना आणि उपराष्ट्रवाद यांना मान्यता सुरुवातीच्या काळात मिळालेली दिसते आपल्याला. कारण हा आपल्या नेगोसिएशनचा भाग होता. केंद्र राज्य संबंध जे म्हणतो आपण किंवा संघ राज्य व्यवस्थेमध्ये
आपण एक समूह म्हणून हा जो राष्ट्रीय होल आहे, भारतीयत्व जे आहे, त्या भारतीयत्वात माझं मराठीत्व सुरक्षित आहे का, याच्यावर झालेला करार, यामुळं संघराज्य संबंधातले माझे अधिकार शाबूत आहेत, ही आपली समज होती. पण जेव्हा केंद्र सरकार असं म्हणतं की हिंदी ही देशभरात कंपल्सरी केलीच जाईल आणि भारतात त्रिभाषा सूत्र लावलंच जाईल, जेव्हा हा येतो, त्याच्या मागे हेतू हा असतो की भारतीयत्वाची व्याख्या ही मराठीत्व, तमिळत्व, कन्नडत्व हे न होता हिंदीत्व हेच भारतीयत्व, हा आग्रह किंवा हे नवीन व्याख्या तयार करण्याचा प्रयत्न त्यामध्ये येतो आणि त्यामुळं अडचणीचं ठरतं ते, त्यामुळं ते वाईट ठरतं, त्यामुळं त्याचा विरोध करणं गरजेचं ठरतं. आणि म्हणून हा प्रश्न फक्त अस्मितेचा नाही, हे परत परत मी वारंवार अधोरेखित करतो आहे. भारत सरकारनं त्रिभाषा सूत्र हे सुरुवातीला जेव्हा नेहरूंच्या काळातही 56मध्ये जेव्हा चर्चा झाली, त्याच्यानंतर तमिळनाडूमधून जो उद्रेक पाहायला मिळाला द्रविड चळवळीचा, त्याच्याबद्दल मला एक इंटरेस्टिंग तुम्हाला हे सांगायचं आहे. AR व्यंकटचलपती नावाचे आत्ताचे एक लेखक आहेत, तमिळ लेखक आहेत, तर त्यांनी खूप एक सुंदर माहिती दिली एका द हिंदूच्या पॉडकास्टमध्ये की पेरियार हे स्वतः हिंदी शिक्षणाच्या चळवळीत होते. काँग्रेसनं ऐतद्देशीय ज्ञानशाखा यांना ब्रिटिश ह्याच्या विरोधात वापरायचं, वसाहतवादाच्या विरोधात, म्हणून हिंदी शाळा किंवा हिंदी शैक्षणिक वर्ग सुरू करायचा प्रयत्न केला होता. आणि पेरियार तेव्हा काँग्रेसमध्ये होते, रामास्वामी पेरियार. आपण आज कल्पना नाही करू शकत ज्या पद्धतीचा हिंदी विरोध तामिळनाडूमध्ये होता. काय बदललं तर काँग्रेसनं तामिळनाडूमध्ये गुरुकुल स्थापन करायचं ठरवलं. पण या गुरुकुलांमध्ये जे विद्यार्थी आले त्याच्यामध्ये जातीनुसार जेवणाची व्यवस्था केली गेली, बैठकीची व्यवस्था केली गेली. आणि तेव्हा पेरियारांच्या लक्षात आलं की हा हिंदीचा प्रयत्न जो आहे, हिंदी लादण्याचा प्रयत्न जो आहे, हा उत्तर भारतीय उच्चवर्णीयांचा प्रकल्प आहे आणि याच्यामध्ये जातीयवाद अंतर्भूत आहे. आणि त्याच्यातून पेरियारांचं मनपरिवर्तन आणि मतपरिवर्तन होतं, काँग्रेसशी त्यांचा वाद होतो, संघर्ष होतो आणि त्यातून द्रविड चळवळीचं पायाभरणी होते. मग द्रविड चळवळीला मराठीचं नंतर जे झालं ते द्रविड चळवळीनं कसं टाळलं, तर द्रविड चळवळीनं भाषेला सामाजिक न्यायाची जोड दिली. सामाजिक न्यायाची तत्त्व म्हणजे तमिळत्व जे आहे, तमिळत्वाची व्याख्या करताना आम्ही तमिळ आहे याचा अर्थ आम्ही जातीच्या विरोधात आहोत, वर्गीय शोषणाच्या विरोधात आहोत आणि सामाजिक न्यायाच्या बाजूनं आहोत, हे आग्रहानं वर्षानुवर्ष आवर्जून आग्रहानं ते ठासवलं सगळ्यांच्या मनामध्ये, त्याचा प्रचार प्रसार केला. त्यांनी सिनेमासारखं प्रभावी माध्यम त्यासाठी वापरलं. हे महाराष्ट्रात झालं नाही. महाराष्ट्रात भाषेचा प्रश्न हा फक्त भाषिक काय म्हणतात त्याला, भाषिक ओळख किंवा कधीकधी भाषिक अहंकार याच्यापुरती मर्यादित राहिली. आणि त्यातही भाषेवरचं जे अभिजनांचं प्रभुत्व आहे, भाषेवरचं, मराठी भाषेवरचं, मराठी भाषा व्यवहारावरचं जे इथल्या उच्चवर्णीयांचं वर्चस्व राहिलं, तिनं मराठीचं सगळ्यात जास्त नुकसान केलं. इथल्या ज्या बोली आहेत, इथल्या ज्या छोट्या समुदायांच्या ज्या आदिवासींच्या भाषा आहेत, त्या भाषांचं जे प्रतिबिंब उमटणं गरजेचं होतं इथल्या साहित्यिक भाषा व्यवहारामध्ये, ते उमटलं नाही. इथला सिनेमा हा पुणे आणि मुंबईच्या अभिरुचीपुरता मर्यादित राहिला. इथलं संगीत हे अभिजनांच्या संगीतापुरतं मर्यादित राहिलं. इथल्या ज्या कादंबऱ्या होत्या, पुस्तकं होती, ज्यांना साहित्य अकादमी मिळाली किंवा ज्यांना मान्यता मिळाली सामाजिक, ती पुस्तकं आणि ते साहित्य हे दुर्दैवानं इथल्या अभिजनांच्या व्याख्येनुसारचं होतं, अभिजनांच्या चवीनुसारचं होतं. आणि त्यामुळं आपण बघतो की मराठी समूह जो आहे, जो खरं तर बहुजन आहे, त्याची जी भाषा आहे, त्याच्या भाषेवरचं स्वतःचं जे आत्माभिमान आहे, स्वाभिमान आहे, भाषिक स्वाभिमान, त्याच्यापासून तो दूर होत गेला. आणि मग नंतर आपण बघतो की त्यानं इंग्रजीचा आधार घेतला. इथला जो दलित आहे, इथला जो आदिवासी आहे, त्यानं शिक्षणातून उन्नती हे जर थिअरी मान्य करायची असेल, हे जर प्रपोजिशन मान्य करायचं असेल, तर इंग्रजीच मुक्तिदायिनी आहे. इथली मराठी मुक्तिदायिनी वाटत नाही त्याला. हे महाराष्ट्राच्या मराठीच्या हिशोबाने अत्यंत दुर्दैवी आपलं जे उत्क्रांती आहे ती झाली.
आणि हाच फरक आपल्यात आणि तमिळनाडूमध्ये. तमिळनाडू आपल्यापेक्षा खरं तर जास्त जातीय अभिनिवेश असलेला समाज होता. तिथं आजही जातीय ॲट्रॉसिटी प्रचंड भयानक प्रकारच्या होतात. पण समाज मान्यतेच्या पातळीवरती जातीय अहंकार किंवा धार्मिक अहंकार याला तमिळ समाजामध्ये जागा नाही. इथं आपण महाराष्ट्रात वेगळे पडतो. मी फक्त एक मिनिट हे करतो. तर मग जेव्हा हे त्रिभाषा सूत्र आणि त्यानिमित्तानं शैक्षणिक पातळीवरती जेव्हा हे उतरायला लागतं, तेव्हा महाराष्ट्राची ऑलरेडी जी मराठीची झालेली ही दुरावस्था आहे ती आणखी चिघळण्याच्या शक्यता निर्माण होतात. यांचा आग्रह काय आहे? आता महाराष्ट्रात तसं बघायला गेलं तर आपण अशी जगातली एकही फिल्म इंडस्ट्री नाही की जी तिच्या मूळ भाषिक प्रदेशापासून 1000 किलोमीटर दूर वसलेली आहे. म्हणजे ब्रिटिश फिल्म इंडस्ट्री जी आहे इंग्लिश भाषिक, ती ब्रिटनमध्ये स्थित आहे. अमेरिकन फिल्म इंडस्ट्री ही अमेरिकेत स्थित आहे. फ्रान्समध्ये आहे. ठीक आहे, त्यांची लोकेशन जी आहे ते तिथं आहे. बॉलिवूड एकमेव फिल्म इंडस्ट्री आहे जी तिच्या मूळ भाषिक त्यांचा जो टार्गेट कस्टमर आहे, कन्झ्युमर आहे, त्याच्यापासून 1000 किलोमीटर दूर मुंबईमध्ये वसलेली. हे का शक्य झालं किंवा का आहे? तर त्याच्यासाठी जे लागणारं सकस वातावरण आहे आणि त्याच्यासाठी जे तंत्रज्ञान आणि एक्सपोजर हे जे आहे ते महाराष्ट्रानं अवेलेबल करून दिलं. पण याची किंमत कोणी चुकवली? याची किंमत चुकवली मराठी सिनेमा इंडस्ट्रीने. कारण हे तंत्रज्ञ अर्थातच जो जास्त पैसे देणारा व्यवसाय आहे किंवा इंडस्ट्री आहे त्याच्याकडे आकर्षित होणार होते. त्यामुळं मराठीतले चांगले चांगले एडिटर्स, मराठीतले चांगले चांगले सिनेमॅटोग्राफर्स, लेखक, कवी, आपण मंगेशकर कुटुंबाकडे बघितलं तर गायक, संगीतकार, हे अर्थातच हिंदीला मिळाले. आणि त्यामुळं मराठी सिनेमाचं जे व्यापकता वाढता आली असती ती कुंठित झाली, ती मर्यादित झाली आणि मराठी सिनेमा संकुचित झाला. याच्यातून काय झालं तर महाराष्ट्राचं स्वतःचं जे सांस्कृतिक जीवन आहे त्याच्यामध्ये हिंदी ऑलरेडी एक प्रमुख जागा घेऊन बसलेली आहे. आपण गाणी ऐकताना किशोर कुमारपासून ते सगळ्यांवरती आपण भरभरून प्रेम केलं. आपल्या जसं म्हटलं मंगेशकर कुटुंबाने हजारो गाणी हिंदी गायलेली आहेत, संगीतबद्ध केलेली आहेत. त्यामुळं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व्यवहारात ऑलरेडी हिंदी बऱ्यापैकी आपण स्वीकारलेली आहे. पण असं असतानाही आपण शिक्षणामध्ये सुद्धा 5वीपासून त्रिभाषा सूत्राला आग्रहाचा प्रतिसाद म्हणून आपण 5वीपासून हिंदीचा समावेश केलेला आहे त्याच्यात. आता यांचा आग्रह काय आहे? आता या सरकारचा आग्रह काय आहे? तर पहिलीपासूनच हिंदी सक्ती लागू झाली पाहिजे. आता हिंदी सक्तीचे काय धोके आहेत याच्याबद्दल डॉक्टर दीपक पवार असतील किंवा मराठी अभ्यास केंद्र असेल यांनी बरीच मांडणी केलेली आहे. ती तुम्ही त्याची भाषणं काढून ऐकू शकता की पहिलीपासून जर मराठीऐवजी हिंदीची सक्ती केली किंवा मराठीसोबत हिंदीची सक्ती केली तर मराठीची आणि हिंदीची लिपी एक आहे, पण त्याचे व्याकरणिक आणि संदर्भातले जे अर्थ आहेत, कॉन्टेक्स्च्युअल मिनिंग जे आहेत ते वेगळे आहेत. त्याचं एक उदाहरण दिलं जातं वारंवार, ते म्हणजे शिक्षा. मराठीत शिक्षा देणं आणि हिंदीत शिक्षा देणं याच्यात पूर्णतः फरक आहे. मराठीत शिक्षा म्हणजे पनिशमेंट आणि हिंदीत शिक्षा म्हणजे शिक्षण. तर आता अशा प्रकारचा गोंधळ हा पहिलीतल्या 6 वर्षाच्या मुलाच्या मनावर नाही होणार का? की त्याला दोन्ही भाषा शिकवल्या जात आहेत, त्याला दोन्ही गोष्टींचं एक्सपोजर मिळतं आहे आणि अशा वेळेस तो जेव्हा त्या कल्पना तयार करतो आहे किंवा तो भाषिक समज निर्माण होते त्याच्या मनामध्ये, तेव्हा ही जी भेसळ आहे ही भेसळ त्याच्यामध्ये होणार. त्यामुळं त्याची ना हिंदी धड शिकली जाणार आणि ना मराठी धड चांगली होणार. आणि दुसरा धोका हा असतो की जे पॉप्युलर कल्चर, जसं मी म्हटलं की महाराष्ट्राचं जे सार्वजनिक संस्कृती आहे ती हिंदीनं व्यापलेली आहे. त्यामुळं त्यातल्या त्यात बडा गुंडा त्याच्याकडे आकर्षण त्याचं जास्त वाढणार आणि हिंदीचा प्रभाव, हिंदी आत्मसात करण्याचं प्रमाण त्यामुळं आणखी जास्त वाढणार. आता याच्यातून होणारा परिणाम आपण आधी केलेल्या मांडणीच्या अनुषंगानं बघूया की काय होईल. हिंदी प्रदेशांमध्ये
एक सर्वेची आकडेवारी सांगतो तुम्हाला. हिंदी प्रदेशामध्ये 90% लोक फक्त एक भाषा बोलतात. फक्त एक भाषा. 90% लोक हिंदी प्रदेशातले, म्हणजे मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, हा जो सगळा गायपट्टा किंवा हिंदी प्रदेश म्हणतो आपण, हिंदी बेल्ट म्हणतो, त्यातले 90% लोकांना फक्त एक भाषा बोलतात. त्या उलट दक्षिण भारत हा किमान 2 भाषा बोलतो. किमान. खरं तर हे 3-4 भाषा बोलतात. तमिळनाडूमध्ये उदाहरणार्थ ही मल्याळमही अनेक लोकांना येते, तेलुगूही येते, कन्नडचाही काही प्रमाणात त्यांना अर्थ कळतो. त्यामुळे ते 3-4-5 भाषा शिकलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये आपण मराठी येते, इंग्रजी येते, हिंदी येते, आणि महाराष्ट्राचे जे सीमा भाग आहेत तिथं उत्तरेत गुजराती येते आणि दक्षिणेत कन्नडही येते, किंवा सोलापूरसारख्या ठिकाणी गेलं तर तिथं तेलुगूही तुम्हाला दिसते. तर आपण ऑलरेडी बहुभाषिक प्रदेश आहोत. आपण ऑलरेडी भाषांबद्दल, भाषा शिकण्याबद्दल एक उघड ओपन माइंड ठेवलेला आहे आपण. पण याच्यामध्ये लादवणूक नाही आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. हे आपण आपल्या दैनंदिन व्यवहाराची गरज आणि सांस्कृतिक जे देवाणघेवाण आहे त्यातून तयार झालेली ही बहुभाषिकता आहे. आता ह्या लादलेल्या ह्याच्यातून काय होणार आहे, तर आपण हिंदीला जर पायवाट करून दिली तर त्या अनुषंगाने हिंदी पट्ट्यातल्या लोकांना हिंदीशिवाय कुठलीही भाषा न शिकता, कुठलीही दुसरी संस्कृतीबद्दल आपलेपणा न दाखवता, कुठलाही एफर्ट न घेता सहजगत्या देशभरातली अनेक राज्यांची दारं खुली होतात. UPSC MPSCमध्ये हिंदीचा जो आग्रह आहे किंवा हिंदीचा जो वापर आहे त्याचं जे प्रमाण आहे, किंवा राज्य कारभार जो आहे आपला केंद्र सरकारचा, त्याच्यातलं जे हिंदीचं प्राबल्य आहे, त्याच्यामुळे हिंदी प्रदेशातल्या लोकांना जो अनवॉन्टेड ॲडव्हान्टेज मिळतो त्याच्याबद्दल आपल्याकडे कुठलीही चर्चा होत नाही. त्यांच्याच भाषेत सहजगत्या त्यांना राज्यसभेतली चर्चा ऐकू येते, त्यांच्याच भाषेत त्यांना सहजगत्या लोकसभेतली चर्चा ऐकू येते, त्यांच्याच भाषेत त्यांना दूरदर्शनची राष्ट्रीय सर्व्हिस अवेलेबल होते, त्यांच्याच भाषेत त्यांना ऑल इंडिया रेडिओ ऐकू येतो. याच्यामुळे हिंदी पट्ट्यातल्या लोकांची जी मानसिकता आहे ती इतर प्रदेशांकडे बघताना एका वासाहतिक दृष्टिकोनातून बघायची सवय लागलेली आहे, की हे आमच्या वापराची राज्य आहेत, हे आमच्या वापराचे प्रदेश आहेत. त्यामुळं जेव्हा हिंदी भाषिक एखाद्या राज्यात मायग्रेट होतो तेव्हा त्याची अपेक्षा असते की 20 लोक कन्नड भाषिक असतील आणि मी एकटा हिंदी भाषिक असेल, तर माझ्या सोयीसाठी 20 कन्नड भाषिकांनी हिंदी बोलावं. आता ह्याच्यामध्ये तो मायग्रंट वर्किंग क्लास आहे का, तो काय आहे का, हा फरक करणं इथं मुद्दा नाही आहे. कारण मग तसं जर म्हणायचं झालं तर ब्रिटिश जेव्हा होते त्यातला पण एखादा वर्किंग क्लास ब्रिटिश होताच की. मग त्याच्या सोयीनं त्याला दयामाया दाखवत आपण सगळं वसाहतवादाचा विरोध विसरून जायचं होतं का? नाही. आपल्याला हा फरक करावाच लागेल की आमचे मराठी लोकही कामगारवर्गीय आहेत, आमचे मराठी लोकही पीडित शोषित आहेत, आणि त्यांना त्यांच्या घरापासून 1 किलोमीटर अंतरावर व्यवसाय आणि रोजगार मिळण्याचा हक्क आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्राचा पहिला प्राधान्यक्रम असला पाहिजे मराठी भाषिकांना सोयीसुविधा मिळणं. वरती जे उरेल ते नक्की घ्या तुम्ही, त्याच्यावरती तुम्ही त्याचा वाटा जो तुम्हाला हवा आहे तो घ्या, तुम्ही नक्की स्थलांतर करा. पण जसं मी म्हटलं की त्याचं जे प्रमाण आहे ते जर बिहारची अर्धी लोकसंख्या राज्याच्या बाहेर असेल तर या गोष्टीचं उत्तरदायित्व बिहारचं सरकार किंवा उत्तर प्रदेशचं सरकार कधी देणार? त्यांना हा प्रश्न कधी विचारला जाणार की तुम्ही तुमच्या प्रदेशांमध्ये हा जो अवाजवी कर मिळतो, तुम्हाला कराचा जो अवाजवी वाटा मिळतो त्याचं तुम्ही करता काय? त्याच्यातून तुमच्या इथं ब्रिज 6 महिन्यात पडतात असं का आहे? तुमच्या इथला भ्रष्टाचार, तुमच्या इथलं जे सामाजिक जे मागासलेपण आहे त्याच्यावरती तुम्ही सांस्कृतिक रेनेसॉन्स कधी करणार? आम्ही एक समाज म्हणून आमच्या 200, 300, 400 वर्षांमध्ये दाभोळकरांनी, पानसरेंनी गोळ्या खाल्ल्या ना त्या रेनेसॉन्ससाठी. असे अनेक संघर्ष, असे अनेक आम्ही छातीवर घेतले, आम्ही अंगावर घेतले, आम्ही त्याची किंमत मोजली, आणि म्हणून आम्ही उदार अवकाश देऊ शकतो आमच्या लोकांना ना. मग ही जबाबदारी तुम्ही कधी करणार एक समाज म्हणून? ते उत्थान कधी होणार? किती वेळ त्या मागासलेपणाची किंमत या राज्यांनी मोजायची?
दोन्ही पद्धतीने, करांच्या पद्धतीनं आणि त्यांचं जे पालनपोषणाचा खर्च आहे त्या पद्धतीनं, दोन्ही पद्धतीनं आपण तो खर्च उचलतोय. दुसरं एक गोष्ट कॉम्रेड, लेबरबद्दल आपण डाव्या चळवळी आपण हे करतो. परप्रांतीय मायग्रंट वर्करमुळं स्थानिक लेबरचा जो क्वालिटी आहे त्याची जी होणारी पडझड आहे त्याच्याबद्दल थिअरायझेशन झालेलं नाही आहे. की स्वस्त रोजगार, स्वस्त आणि पाहिजेल त्या ट्रीटमेंट, म्हणजे कसंही वागवा त्याला, त्याच्या मजबुरीचा फायदा घेऊन ज्या पद्धतीनं स्थानिक भांडवलदार किंवा स्थानिक रोजगार देणारा जो आहे, एम्प्लॉयर जो आहे, तो त्याचं शोषण करायला तो मायग्रंट लेबर उपलब्ध होतो. त्याच्यामुळं स्थानिक रोजगाराची जी पातळी ढासळते, वेजेस ढासळतात. आपण बघितलेलं आहे की ग्रामीण भागामध्ये आता स्थानिक रोजगारानं पैसे जास्त, शेतमजुरांनी पैसे वाढवून मागायला सुरुवात केली. काय म्हणतात त्याला, रोजंदारी 150 रुपये 200 रुपये मिळायची, ती साहजिक आहे की महागाईच्या हिशोबाने किंवा मनरेगामुळे 450 ते 500 रुपये मागायला जेव्हा सुरुवात केली, त्याच्यावर पर्याय काय शोधला लोकांनी, तर बिहारी मजदूरांनी नेपाळी मजदूरांना गोवा कोकण इथं सगळीकडं नेपाळी मजदूर आणि बिहारी मजदूर आलेले. फिशिंग बोट्स, मत्स्य व्यवसाय जो आहे तिथंसुद्धा स्थानिक कोळी जे आहेत, मासेमार समूह आहेत, त्यांना टक्कर द्यायला नेपाळी कामगार आणि बिहारी कामगार हे LED फिशिंग करतात तिथं, कुठल्याही गोष्टीची काळजी न घेता की तिथलं जे पारंपरिक जो एक म्हणजे जेव्हा माशांचा प्रजनन काळ असतो तेव्हा मासेमारी न करणं, अशा प्रकारची जी एक काळजी आहे ती न घेता LED लाईट लावल्या जातात बोटला आणि त्याच्या आकर्षणानं मासे वर येतात आणि मग ते मोठ्या प्रमाणावरती जाळ्यात अडकतात. त्यानंतर ट्रॉलर्स जे आहेत ते ट्रॉलर्स, त्यांना नांगर असतात आणि ते नांगर खालचं सगळं ओरबाडत नेतात त्या मासे पकडण्यासाठी आणि खालचे जे कोरल रीफ आहेत किंवा खालच्या ज्या वनस्पती आहेत त्या नष्ट करतात. आता हा वसाहतवादाचा भाग नाही तर काय म्हणायचं याला, की या प्रदेशांकडे बघताना आपण आत्ता मागच्याच आठवड्यात बघितलं असेल की कोकणातल्या महिलांना तिथं जे जमीन विकत घेतलेले काही उत्तर भारतीय व्यक्ती होते त्यांनी तिकडच्या स्थानिकांना बेदम मारहाण केली. तर या पद्धतीनं वसाहतवाद म्हणजे काय असतो दुसरं, तर एखाद्या प्रदेशाचा वापर करणं पण त्या प्रदेशाशी कोणतीही आत्मीयता न बाळगणं, याला आपण वसाहतवाद म्हणतो. म्हणजे ब्रिटिशांनी भारताला कसं काय म्हणून बघितलं, तर सोन्याची कोंबडी किंवा सोने की चिडिया हे म्हणून बघितलं. पण त्यांनी जेव्हा भारतावरती धोरणं लादली, जाचक धोरणं लादली, तेव्हा त्यांनी भारतीयांची काळजी नाही केली, त्यांना त्यांच्या व्यवहाराचं एक साधन म्हणून त्यांनी त्याच पद्धतीनं आज उत्तर भारतातले जे राजकारणी आहेत, उत्तर भारताचं प्राबल्य असणारं जे केंद्र सरकार आहे ते महाराष्ट्रासारख्या राज्यांकडं, कर्नाटकसारख्या राज्यांकडं, तमिळनाडूकडे हे एक वासाहतिक उपयोगाची जमीन या अर्थाने फक्त बघते. आणि त्यामुळं आज महाराष्ट्रासमोरचे जे प्रश्न आहेत त्याच्याशी भाषावाद कसा जोडला जातो हे मी शेवटचं सांगतो आणि थांबतो. की आज महाराष्ट्रामध्ये काय काय लादलं जातं आहे ते बघा. महाराष्ट्रावरती आज वाढवण बंदरासारखा महाकाय प्रकल्प लादला जातो आहे. वाढवण बंदर कोणाच्या ह्याच्यात आहे, कंट्रोलमध्ये आहे, त्याचा मराठी लोकांना, महाराष्ट्रातल्या स्थानिकांना काय फायदा आहे का, तर ते म्हणतात 2 लाख रोजगार निर्मिती होणं. ही 2 लाख रोजगार निर्मितीचं एकही उदाहरण भारतात अस्तित्वात नाही. हे तुम्ही कोणत्याही आकडेवारी काढून बघितली तर अशा प्रकारे 2 लाख रोजगार कुठल्याही प्रकल्पातून निर्माण झालेले नाहीत. त्याची पर्यावरणीय किंमत मात्र महाराष्ट्रातले लोक मोजणार. तिथला जो स्थानिक मच्छीमार आहे त्याचे मासे गायब होणार, ठीक आहे. मग तिथं जे येणारे मोठमोठे कंटेनर आहे त्याच्यातून तेल गळती झाली, रसायन गळती झाली तर तिथल्या प्यायच्या पाण्यामध्ये, खायच्या माशांमध्ये आणि तिथल्या वनस्पतींमध्ये विषारी केमिकल मिसळलं जाणार. किंमत मोजणार कोण? स्थानिक कोकणी माणूस. त्याचा फायदा कोण घेणार? तर अदानी आणि उत्तर भारतीय व्यापारी. वसाहतवाद. महाराष्ट्रात दुसरं काय चालू आहे आता? शक्तिपीठ महामार्ग. शक्तिपीठ महामार्गाचा प्रकल्प मराठी लोकांच्या हिताचा आहे. त्याच्यामध्ये मराठी लोकांना काय हित आहे? शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचा मोबदला मिळेल तात्पुरता, काही शेतकरी कोट्याधीश होतील वगैरे वगैरे स्वप्न दाखवली जातात. बरं ठीक आहे, मिळाला पाहिजे. पुढं काय? स्थानिकांना नोकऱ्या मिळणार आहेत, स्थानिकांना त्याच्यामध्ये काही समाविष्ट करून घेतलं जाणार आहे आणि त्याच्यातून जो व्यापारी लिंक जोडला जातो आहे. शक्तिपीठचं बघा तुम्ही, गडचिरोली ते गोवा म्हणजे काय? खनिज,
ते पोर्ट, बंदर ह्यांचा सरळ सरळ तुम्हाला मार्ग जोडताना, पण नाव काय दिलं आहे गोंडस शक्तिपीठ, म्हणजे हे देवाचं काम करतात ते असं. तर त्याच्या मागचा हेतू काय आहे, पण तर हा व्यापारी एक्सप्लॉयटेशनसाठी हा मार्ग खुला केला जातो. कोकणामध्ये मुंबई गोवा हायवे जो आहे जुना, त्याचं रिपेरिंग अजून झालेलं नाही. 10 वर्षांपासून तो प्रश्न, जास्त 10-20 वर्षांपासून तो प्रश्न प्रलंबित आहे. त्या रस्त्याचा दर्जा कणभरही सुधारलेला नाही. पण त्याला पॅरलल एक एक्सप्रेसवे बनवला जातो आहे, त्याला पॅरलल एक कोस्टल हायवे बनवला जातो आहे. म्हणजे 3 हायवे प्रकल्प हे कोकणच्या इकॉलॉजीचं काय हाल करेल याचा प्रश्न तुम्ही विचारात घेतला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर धारावीचं रिडेव्हलपमेंट, याच्यामध्ये हजारो कोटीचा प्रकल्प आहे. एकामागून एक हजारो कोटींचे प्रकल्प महाराष्ट्रावरती लादले जात आहेत. पण यातल्या एकाचाही फायदा हा मराठी व्यक्तीला होणार नाही. हा इथल्या स्थानिकांना किंवा स्थानिकांना नजरेत ठेवून केलेला नाही. याची किंमत मात्र स्थानिक देणार आहेत. आणि म्हणून हा वसाहतवाद आहे. आणि या वसाहतवादाला एनेबल करणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे हिंदी. आज तुम्ही बघा, पाट्यांचा, तुम्ही मराठी पाट्या किंवा जे साईनबोर्ड्स असतात त्या साईनबोर्ड्सचं एक सहज जर तुम्ही जाता जाता रस्त्याने निरीक्षण करा, त्याच्यातले जे आकार उकार, जे इकार वेलांटी उकार जे आहेत, त्याचं जे काय भजं झालेलं असतं त्याचं कारण एकमेव हे असतं की तो जो टायपिस्ट किंवा ग्राफिक डिझायनरला कॉन्ट्रॅक्ट दिलेला असतो तो कॉन्ट्रॅक्टर असतो बिगर मराठी. त्यामुळं पुण्यामध्ये मुळशीला मुलसी आणि हिंजवडीला हिंजेवाडी आणि येरवडाला येरवाडा असं करून ठेवलेलं आहे त्यांनी. आणि आता ते मागच्या 10-15 वर्षात ते इतकं प्रचलित झालेलं आहे की मराठी लोकांना पण माहीत नाही की ते हिंजेवाडी नाही, ते हिंजवडी आहे. हां, किंवा औंध आहे ते औंध नाही आहे, किंवा नाशिक आहे नाशिक नाही आहे. तर अशा प्रकारचे जे हे घातले जातात आहे, त्याचा अर्थ काय आहे तर हिंदी भाषेच्या निमित्तानं हिंदी भाषिक तरुणांना रोजगार मिळतो आहे, हिंदी भाषिक कंत्राटदारांना कंत्राटं मिळतात, हिंदी भाषिक शिक्षकांना नोकऱ्या मिळतील, हिंदी भाषिक अधिकाऱ्यांना धोरणं ठरवण्याचे अधिकार मिळत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये त्या हिंदी भाषिक अधिकाऱ्यांचं प्राबल्य वाढत चाललेलं आहे. आणि या सगळ्याचा एकमेव हेतू हा आहे की हे जे व्यापारी उत्तर भारतातून आलेले व्यापारी आहेत त्यांचं हित साधणं हा एकमेव त्याच्या मागचा उद्दिष्ट दिसतं आहे. आणि त्यामुळं माझी एकूण मांडणी मी इथं संपवतो की मला हेच म्हणायचं आहे की जी गोष्ट मराठी भाषेच्या प्रागतिक मूल्यांपासून सुरू होते ती आज हिंदीच्या वसाहतवादापर्यंत येऊन थांबते. आणि हिंदीचा विरोध करणं हे आपलं नैतिक कर्तव्य फक्त यासाठी नाही की आपल्याला मराठीचा दुराभिमान आहे, तर यासाठी आहे की मराठी हा आपल्या अवकाशाचा श्वास आहे. मराठीनं आपल्याला हा अवकाश मिळवून दिलेला आहे याची जाण आपल्याला ठेवली पाहिजे की मराठी होती म्हणून आपण पुरोगामी आहोत, मराठी होती म्हणून आपण कामगारवर्गीय चळवळी उभ्या करू शकलो, मराठी होती म्हणून आपण एक प्रोग्रेस राज्य उभा करू शकलो. हे आपल्याला लक्षात घेऊन आपल्याला मराठीबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची गरज आहे. आणि त्यामुळं आपल्याला हिंदीचा विरोध करणं, हिंदी वसाहतवादाचा विरोध करणं गरजेचं आहे आणि त्रिभाषा सूत्राचा विरोध करणं गरजेचं आहे. तर काही प्रश्न असतील तर घेऊयात. असं उल्लेख केला की पेरियारांच्या नंतर लक्षात आलं की हे जाती व्यवस्थेवर शिक्षण दिलं जातं, पण तसंच महाराष्ट्राच्या पूर्वांग संस्कृतीत सुद्धा त्याचे दाखले मिळतात ना. बरोबर. म्हणूनच मी म्हटलं ना की मराठीचा जो व्यवहार आहे त्याची व्याप्ती म्हणजे त्याच्यात बहुजनवादाचा समावेश होणं जे गरजेचं होतं नंतर, आणि तो प्रयत्न झालेला आहे. बरं, ढसाळ नेमाडे या हे जे होते आपलं मला वाटतं कोण होते ते लिटिल मॅगझिन चळवळ ज्यांनी सुरू केली, ढाले ढसाळ यांनी, तर या चळवळीचा उद्देश काय होता तर मराठी भाषेला बहुजनत्वाची जोड देणं आणि जातीविरोधाचा एक त्याच्यामध्ये एसेन्स आणणं हा त्या लिटिल मॅगझिन चळवळीचा प्रयत्न होता. आणि त्याच घटकातून पुढं जाऊन दलित पॅन्थरची निर्मिती होते. त्यामुळं मराठीमध्ये तो प्रयत्न झाला, पण तो आणखी व्यापक पातळीवरती ज्या पद्धतीने मी शब्द वापरला रेनेसॉन्स,
म्हणजे सामाजिक पातळीवरती जी उलटपालट व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. आणि त्यामुळं मराठीचा व्यवहार हा जास्तीत जास्त अभिजन होत गेला, जास्तीत जास्त संकुचित होत गेला. आणि त्यामुळं मराठी आजही आता जेव्हा मराठीचा आग्रहाचा प्रश्न येतो तेव्हा अनेक आंबेडकराईट विचारवंत याला विरोध करतात. ते या अर्थानं की ते म्हणतात की मराठी ही आमच्यासाठी शोषक भाषा वाटते आम्हाला आणि त्या तुलनेनं इंग्रजी आम्हाला मुक्तिदायिनी वाटते. तर त्यामुळं मराठी कारणाची व्याप्ती वाढायची असेल तर तिच्यामध्ये जातीअंताचा एलिमेंट आलाच पाहिजे. तो पेरियारांनी आणला आणि म्हणून तमिळ व्यापक झाली. दुसरं एक काय झालं तमिळ भाषिक चळवळीमध्ये, तमिळचं प्रमाणीकरण केलं गेलं द्रविड चळवळीकडून. प्रमाणीकरण म्हणजे आपल्याकडं जो प्रमाण भाषेचा वाद होतो तसं नाही. तमिळमध्ये हे जे वेलांटी उकाराचे जे वाद आहेत किंवा शुद्ध अशुद्ध न आणि न याचे जे वाद आहेत ते लवकर सोडवले गेले. आणि त्याच्यासाठी आग्रह द्रविड चळवळीनंच केला की सर्व बोली ज्या तमिळ आहेत किंवा सर्व समुदायांच्या ज्या तमिळ आहेत त्याच्यातला मध्यम मार्ग काय आहे याचं प्रमाणीकरण करून ती तमिळ त्यांनी द्रविड चळवळीची तमिळ केली. आणि त्यामुळं त्या तमिळमध्ये दर्भ नाही आहे, जातीय गंध नाही आहे त्याला, किंवा जातीय अभिनिवेश नाही आहेत त्या तमिळ आग्रहाला. आणि त्यामुळं तमिळनाडूतले जे आंबेडकरवादी आहेत किंवा जातीय अंत चळवळीचे कार्यकर्ते आहेत ते अभिमानानं स्वतःला तमिळ म्हणून घेतात आधी. आणि देशभरात आपण बघाल कुठलाही पुरोगामी हा पहिले त्या भाषेचा पुरोगामी असतो. म्हणजे कम्युनिस्ट पक्षाशी थोडाफार एक्सपोजर असल्यामुळे मी सांगू शकतो की केरळी कॉम्रेड हा आधी मल्याळी असतो आणि मग तो कॉम्रेड असतो. महाराष्ट्रातल्या कॉम्रेडचा प्रॉब्लेम असा आहे की ते आधी कॉम्रेड असतात आणि मग मराठी असतं. साधण्याचाच एक दुसरा पैलू आहे की केंद्रीकरण, सगळ्या गोष्टींचं केंद्रीकरण. आता आपण बघतोय की एक थोडा मी हे घेतो डिरूट करतो. 4 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये लोकल बॉडी इलेक्शन झालेलं नाहीत, स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वातच नाही आहेत. सर्व काही प्रशासकांच्या माध्यमातून होतं आहे. हे कशाचं द्योतक आहे? हे केंद्रीकरणाचा प्रयत्न आहे. पंचायत राज आपण स्वीकारलं, कशासाठी स्वीकारलं तर सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं आणि जो स्थानिक घटक आहे त्याला सगळ्यात जास्त शक्ती मिळावी त्याच्या स्थानिक विकासाची, आणि त्याची जी लोकशाही अभिव्यक्ती आहे ती त्याला त्याच्या स्थानिक पातळीवरती करता यावी यासाठी आपण पंचायत राजचा आग्रह धरला होता. पण पंचायत राजला पण काळं फासलेलं आहे आणि जनता म्हणून तसा पाहिला तर उद्रेक याच्या बाबतीत झालेला नाही. 4 वर्ष लोकल बॉडीज नाही याच्याबद्दल कोणालाही काही वाटत नाही. ही लिटमस टेस्ट पास झाली आहे त्यांची की उद्या उठून पंचायत राजच नको असं म्हटलं तरी काय फरक पडणार नाही आहे आणि फक्त केंद्राच्या प्रशासकांच्या माध्यमातून जिल्हाधिकारीच सगळं बघेल असं म्हटलं तरी काय फरक पडणार नसेल तर ते तसं करतील. त्याचाच एक भाग म्हणजे अशा प्रकारे अभ्यासक्रमाचा जो अधिकार आहे. दीपक पवार सर सांगतात की शिक्षण हा कंकरंट लिस्टचा विषय होता. खरं तर तो स्टेट लिस्टचा विषय होता, नंतर तो कंकरंट लिस्टचा झाला. समवर्ती सूची म्हणतात वाटतं मला. तर समवर्ती सूचीमध्ये तो गेला आणि त्यामुळं केंद्राचा जो हस्तक्षेप आहे, उदाहरणार्थ महाराष्ट्राला समजा उद्या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी डावं सरकार आलं आणि त्याला डाव्या किंवा तार्किक विषयांचा आग्रह धरायचा असेल शालेय शिक्षणामध्ये तर त्या अधिकारांवरचं हनन करण्यासाठी केंद्राला अधिकार मिळाला. आपण याचं उदाहरण तमिळनाडूमध्ये बघतोय. तमिळनाडूने NEPला विरोध केला आणि त्रिभाषा सूत्राला पण विरोध केला. तर तमिळनाडूचे जे शैक्षणिक निधीचे जे 2,500 कोटी आहेत ते केंद्र सरकारनं थांबवून ठेवलेले आहेत. त्यासाठी तमिळनाडू सरकार केंद्राच्या विरोधात कोर्टात गेलेलं आहे. तर या प्रकारचा जो एक चालकांवरती आणि केंद्रीकृत जो एकसाचीपणा आणायचा आहे त्यासाठी ते महत्त्वाचं आहे की राज्याचा बोर्ड हवंच कशाला. आणि दुर्दैवाने आपण असं स्वीकारलेलं आहे की राज्याचा बोर्ड हीन दर्जाचं किंवा तुच्छ आहे आणि CBSE ICSE IB हा मात्र खूप छान सिलेबस आहे. पण मला नाही वाटत इथल्या कोणालाही स्टेट बोर्डात शिकून काही फार नुकसान झालेलं आहे किंवा नोकऱ्या मिळाल्या नाहीत किंवा त्यांना फार काही ज्ञानापासून वंचित ठेवलं गेलं असं मला तरी काय वाटत नाही. या उलट आपण स्टेट बोर्डाच्या शाळा जास्त आधुनिक करण्यासाठी त्याच्यासाठी आवाज उचलायला पाहिजे होता. मात्र आपण एक समाज म्हणून
दिलं टाकून SSC बोर्डाला आणि आपण CBSE आणि ICSEच्या मागे पळायला लागलो. आता काही फार कडवट शिवप्रेमी जे आहेत, जे छत्रपती शिवाजी नाही म्हणलं तर मारायला उठतात, तर अशा लोकांना हे नाही वाईट वाटत की याच केंद्र सरकारच्या नव्या सिलेबसमध्ये शिवाजी महाराजांच्याबद्दल फक्त 68 ओळी आहेत, शब्द आहेत, 68 शब्द आहेत, सॉरी. तर याच्याबद्दल काय वाईट वाटत नाही, याच्याबद्दल कोणाची हाणामारी करावी वाटत नाही यांना. मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हटला नाहीस तर तुला मारणार, हे करायचं असतं त्यांना. त्यामुळं हा त्या प्रकल्पाचाच भाग आहे की केंद्राकडून सगळं चालवलं जाईल. सेटवरती तुम्ही जसं म्हटलात की जास्त मुंबईमध्ये स्थलांतरित लोक आहेत, तर तो अनुभव माझा आहे की सिनेमाच्या सेटवरती 70 ते 80% हे स्थलांतरित लोक असतात. पण मग त्याच्यावरती डिबेट असं येतं की मराठी माणूस काम नाही करत किंवा कष्ट नाही करत, मग त्याला उत्तर काय? मराठी लोकांनी पण हा आत्मसात केलेला आहे, अगदी स्वीकार केलेला आहे. पण एक लक्षात घ्या, कुठला मी जसं मगाशी म्हटलं क्वालिटी ऑफ लेबर, क्वालिटी ऑफ वर्क, की कामाचा दर्जा हा मागायला सुरुवात केली स्थानिकांनी की त्याच्यावरती तोडगा म्हणून हे शोषणाला अवेलेबल असलेला मायग्रंट रोजगार आणला जातो. ठीक आहे. तर हा जो प्रकार आहे की तुम्ही म्हणताय तसं की मराठी लोक आळशी आहेत, मराठी लोक हक्क मागतात. ते काय म्हणतायत, माझ्या घराच्या इथे माझ्या ग्रामपंचायतीत फॅक्टरी लावतोय तर तू कर भर व्यवस्थित, तू पोल्युशन टॅक्स दे, तू एन्व्हायरमेंट रिपोर्ट व्यवस्थित करून घे, कारण मला पाणी प्यायचं आहे, मला त्या हवेत श्वास घ्यायचा आहे. त्या मजदूराला जो मायग्रंट आहे पालन, त्याला घेणं देणं आहे का याच्याशी? तो आवाज उचलणारच नाही ना या प्रश्नावरती. आणि त्यामुळं जो समुदाय अशा प्रकारे आवाज उचलतो त्याला अशा प्रकारे बदनाम करायची सवय आहे की मराठी लोक कामच करत नाहीत, मराठी लोक फार कुरबुर करतात, ते आम्ही गटार साफ कर म्हटलं की करत नाहीत, ते आम्ही शिळपाकं खा म्हटलं की खात नाहीत. ह्याबद्दल नाराजी असण्याचं काय कारण असू शकतं? का खावं? मी तेच म्हणतोय तुम्हाला. याची आता उदाहरण मी तुम्हाला सांगतो. याचं तुमचा जर असा आग्रह असेल की मराठी लोक खरंच असे आहेत तर याची 2 उदाहरणं देतो. राजेश मंडलिक नावाचे उद्योजक आहेत, त्यांची स्वतःची मोठमोठ्या फॅक्टरीज, 2 फॅक्टरीज आहेत. त्यांनी आवर्जून पोस्ट लिहिले आहे फेसबुकवरती, ती वाचू शकता जाऊन तुम्ही, की माझ्या फॅक्टरीमध्ये सर्व कामगार मराठी आहेत आणि ते वेळेच्या बाबतीत वक्तशीर आहेत, कल्पक आहेत, सर्व कामं व्यवस्थित करतात आणि ते अतिशय स्किल्ड आहेत. त्यांचा जर्मन कंपनीसोबत टायअप आहे, त्यांचं काहीतरी एक्सपोर्ट होतात त्यांची उत्पादनं, त्यांचे सर्व कामगार मराठी आहेत आणि ते उत्तम काम करतात. तर आता हा एक उदाहरण, म्हणजे आता आपण म्हणू शकतो की बाबा 2 जण अपवाद असतील, पण त्यांच्या फॅक्टरीमध्ये 80 कामगार आहेत जवळपास. ते 80च्या 80 कामगार या सगळ्या स्टिरियोटाईपला जर तोड देत असतील तर याचा अर्थ मराठी मुलांना काम करायचं नाही आहे असं नाही आहे. त्यांना फक्त कामाचा दर्जा चांगला हवा आहे, कामामध्ये त्यांचं जे हक्क आहे, त्यांचा जो योग्य प्रमाणात मोबदला आहे ते डिमांड करतात आणि तो करण्याचा त्यांना पूर्ण हक्क आहे. त्याच्यावरती भांडवली तोडगा नेहमी हा असतो आणि हा प्रकार तुम्हाला युरोपमध्ये पण दिसतो. युरोपमध्ये जेव्हा फ्रान्समध्ये लेबर वेजेस वाढवण्याची मागणी होते तेव्हा युरोपियन युनियनच्या निमित्तानं पोर्तुगल आणि स्पेनमधून स्वस्त कामगार आणला जातो आणि मग स्थानिकांसोबत संघर्ष तयार होतो. तिथं पण असाच संघर्ष आहे की स्पॅनिश कामगारांना मारहाण होते तिथल्या स्थानिकांकडून. तर मग हे कशामुळे होतं? कारण हा भांडवली तोडगा जो आहे की लेबर मूव्हमेंट फ्री ठेवा, सो दॅट आम्हाला जेव्हा स्वस्त कामगार हवा असेल, स्वस्त लेबर हवा असेल, तो आम्ही कुठूनही जगभरात कुठूनही आणू. अमेरिकेत जो स्थलांतराचा प्रश्न निर्माण झालेला आणि डोनाल्ड ट्रम्प ज्या पद्धतीनं अमेरिका फर्स्ट बोलतात, त्याच्या मागचं जे वर्गीय राजकारण काय आहे, वर्गीय पार्श्वभूमी काय आहे, तर अमेरिकेतली उत्पादक व्यवस्था ही उदारमतवादी, नवउदारमतवादी धोरणांनी उद्ध्वस्त केली. डेट्रॉईटसारखं जे मॅन्युफॅक्चरिंग हब होतं, जिथं जगभरातल्या कार तयार व्हायच्या, ते सडवलं गेलं आणि सगळं मॅन्युफॅक्चरिंग चायनाला हलवलं गेलं. कारण चीनमध्ये त्या प्रकारचा रोजगार अतिशय स्वस्त दरात या भांडवली कंपन्यांना उपलब्ध आहे. त्यामुळं अमेरिकन माणूस जेव्हा क्वालिटी ऑफ एम्प्लॉयमेंट मागायला लागला तेव्हा त्यांनी म्हटलं की तुम्ही घरी बसा, तुम्हाला काम करायचं नाही, तुम्ही आळशी झाला आहे, तुम्हाला माज आला आहे, त्यामुळे तुम्ही घरी बसा, आम्ही चीनी मेहनती कामगार जो आहे त्याच्याकडून आम्ही करून घेतो. आणि असंच
भांडवली पळवाटा ह्या जगभरातल्या नवउदारमतवादी धोरणांनी अवेलेबल केल्या आणि त्याचं उदाहरण म्हणजे भारतातलं हे आपलं जे अंतर्गत पलायन आहे हे त्याचंच परिणाम आहे. त्याच्यामध्ये असेल काही एलिमेंट मी मान्य करतो की बाबा ठीक आहे आपण म्हणू उद्योजकता किंवा उद्यमशीलता नाही आहे, पण उद्यमशीलतेसाठी जो एक रुथलेसनेस लागतो की नफा माझं अंतिम ध्येय आहे आणि त्या ध्येयासाठी मी फसवेल गंडवेल शोषण करून घेईल वाटेल तसं काम करून घेईन, ही प्रकृती मराठी माणसाची आहे का? तशा प्रकारचा त्याच्याबद्दल मग आपण लाज बाळगायची की आम्ही मराठी लोक तसे शोषण करते होऊ शकत नाही, की मग त्याच्याबद्दल थोडासा अभिमान की बाबा भांडवली व्यवस्थेमध्ये आपण टिकत नाही आहोत हे ठीक आहे, पण आपण समुदाय म्हणून ही मूल्य आत्मसात नाही केली, याच्याबद्दल थोडासा अभिमान पण बाळगायला काय हरकत नाही मला वाटतं. नुकताच आणि त्यानंतर लगेचच त्याचा त्रिभाषा सूत्र लादण्याचा प्रयत्न आहे, तर त्याचा परस्पर संबंध आहे का एकमेकांशी? असं मगाशी म्हटलं की अभिजातपणा हा खरं तर परफॉर्मेटिव्ह आहे, हे एक फक्त टोकन आहे, म्हणजे दाखवायला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा, पण मूळ व्यवहार जो आहे त्याच्यातून मराठी गायब करायची किंवा मराठीचं पूर्ण नष्ट कशी होईल मराठी याच्या हिशोबाने धोरणं आखायची. म्हणजे म्हणायला काय जातं की बघा आम्हीच अभिजात भाषेचा दर्जा दिला का नाही, मग हिंदी घ्या की ॲडजस्ट करून. तर हाच संबंध आहे की ते दाखवण्याचं तो फ्री पास आहे त्यांच्या गळ्यातला ते पास आहे की आम्ही बघा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे, त्यामुळं आता आम्ही मराठी द्वेष्टे नाही याचं सर्टिफिकेट आम्ही कॅरी करतो आहे, पण आम्ही दिवस रात्र मराठीची हत्या करायला त्यामुळं मोकळे आहोत. सो हाच त्याच्यातला. आणि अभिजात भाषेचा दर्जा दिला, अजून 1 रुपयाही डिस्पर्स झालेला नाही असं परवा राज ठाकरेंनी सभेत सांगितलं आहे. त्या ह्याच्यात गुजराती लोक म्हणा किंवा दुसऱ्या राज्यातील लोक आम्ही मराठी बोलणार नाही काय करायचं, मला म्हणजे असा प्रश्न आहे की ते मराठी नाही म्हणजे इथले जलने नाही म्हणून त्यांना तसं वाटतं किंवा मी मराठी बोलणार माझा काहीतरी गिल्टी फील होतं का असं तुम्हाला? यांचा जो प्रश्न आहे आणि यांचा जो प्रश्न आहे याच्यामधला आंतरसंबंध आहे की सिनेमा आणि याच्यामध्ये मराठी कलाकारांना काय रोल दिला जातो. लक्ष्मीकांत बेर्डे महाराष्ट्राचा सुपरस्टार होता, महाराष्ट्रामध्ये जुबिली काय गोल्डन जुबिली सिल्वर जुबिली त्यांच्या सिनेमाच्या व्हायच्या, पण हिंदी सिनेमाने त्यांना काय स्थान दिलं तर घरातला घर कामगार. तुम्ही आमच्या सुपरस्टारला घरातला सलमान खानच्या बाजूला नाचणारा आणि कुत्र्याची देखभाल करणारा घर कामगार करून टाकला. आजही अगदी उत्तर भारतातही कामवाल्या ज्या ताई आहेत त्यांच्यासाठी शब्द काय आहे, बाई. हमारी बाई नाही आहे. हा कुठून आला तर मराठी बायका ह्या धुणं भांड्याची कामं करतात आणि मराठी लोकांचं ते काम आहे. ते जे प्रसिद्ध वाक्य आहे की मुंबई तुमची भांडी घासा आमची, हे जे वाक्य आहे ते त्यात अंतर्भूत जो आहे की मराठी ही कामगारवर्गीय भाषा आहे मुंबई पुण्यासारख्या शहरातली, आणि त्यामुळं ती तुच्छ आहे, ती काहीतरी घाणेरडी गोष्ट आहे आणि ती कूल नाही आहे. त्यामुळं आम्ही मराठी का बोलायची तुमची घाणेरडी मराठी, असा त्याच्यामध्ये भाव आहे तुच्छतेचा. आणि अर्थात त्याच्यामध्ये दुसरा हे आहे की त्याला एक जातीची झालरसुद्धा आहे, कारण त्यांचा ज्या मराठी लोकांशी संबंध येतो, रोजचा संबंध येतो, ते कोण असतात तर त्याच ठिकाणचे कामगार, सफाई कामगार, त्यांचा कचरा उचलून नेणारे लोक, त्यांच्या घरी प्लंबिंग आणि इलेक्ट्रिक कामासाठी येणारे कामगार, किंवा बाहेर मच्छीवाली भाजीवाले, ह्या लोकांशी संबंध येतो. त्यामुळे त्यांच्या डोक्यात मराठीचा अन्वयार्थ काय आहे तर हे साले मच्छीवाले वास मारतं, ह्यांच्या घरात वास मारतो, यांचं अन्न घाणेरडं आहे. याच्यावरती जर तुम्ही ट्विटरवरती गेलात, ट्विटरसारख्या सोशल मीडियावरती गेलात, तर ज्या पद्धतीने उत्तर भारतीय प्रस्तुत करतात ना मराठीला, ते वाचून कोणाचंही म्हणजे तळपायाच्या डोक्यात जाईल, इतकं घाणेरड्या पद्धतीनं. म्हणजे एक व्यक्तीने लिहिलं होतं काय की एक वक्त हम हिंदी वाले मराठी सीख भी ले, लेकिन तुम मराठी वाले ढंग का खाना बनाना तो सीख लो. ठीक है, तर का तुम लोग सिर्फ पाव खाते हो, हर चीज़ में पाव, वडापाव, पावभाजी. तिला तेवढंच माहीत होतं की मराठी फूड म्हणजे फक्त वडापाव आणि पावभाजी. ठीक आहे, तर तुम्हाला दुसरं एक उदाहरण देतो. हे अन्न संस्कृती
ह्याच्याबद्दलचा हा अशा प्रकारचा जो तुच्छता भाव आहे किंवा ॲप्रोप्रिएशन आहे हे आपल्याला इस्रायल पॅलेस्टाईनच्या ह्याच्यात पण दिसतं. ऑलिव्हची झाडं ही पॅलेस्टिनींच्या प्रेमाचा विषय, सांस्कृतिक अभिव्यक्तीचा विषय, पण ती ऑलिव्हची झाडं इस्रायल धडाधड येऊन तोडून टाकतं. तर पॅलेस्टिनी काही ॲक्टिव्हिस्ट मांडणी करतात कॉम्रेड की आम्ही ह्या झाडाला हात पण नाही लावू शकत, ही भूमी आमची आहे आणि म्हणून आम्ही हे सांगतो की तुम्ही परके का आहात, तर तुमची हिंमत होते की त्या ऑलिव्हचं झाड तोडता. तर तुम्हाला त्याच्याबद्दल कसलीही आत्मीयता नाही, त्या जमिनीबद्दल प्रेम नाही, पण तुम्हाला म्हणायचं आहे की इस्रायल आमचं आहे, पूर्ण पॅलेस्टाईन नावाचं अस्तित्वात नाही, इस्रायल आमचं आहे, पण तुम्हाला त्या जमिनीच्या मूळ संस्कृतीशी काही घेणं देणं नाही. हमस जो आहे प्रकार हा पॅलेस्टिनी प्रकार, हमस किंवा जे फलाफल आहे ते सगळे हे अरबी लोकांचे पदार्थ आहेत, पण त्याच्यावर हक्क कोण सांगतं आज जगभर? इस्रायल सांगतं की हे शाक्षुका, हे हमस, हे फलाफल हे सगळे आमचे इन्व्हेन्शन्स आहेत असं इस्रायल सांगतं. तर या प्रकारे ह्या ज्या स्थानिक संस्कृती आहेत त्यांना या वसाहतिक नजरेतून बघितलं की ह्याच्याबद्दलची तुच्छता, त्यांच्या अन्न खाद्यपदार्थांबद्दलची तुच्छता आणि जिथं सोयीचं आहे तिथं ते हिसकावून घेणं हे केलं जातं. आणि त्याचंच ते प्रतिबिंब आहे की आम्ही नाही बोलत मराठीचा, हे बोलता येतं कारण त्यांच्या मते हिंदी म्हणजेच भारतीयत्व आणि हिंदीत्वाच्या नात्याने त्यांना सगळ्या भारताचा पासपोर्ट मिळालेला आहे, मालकी हक्क मिळालेला आहे आणि त्यामुळे ते जिथं जातील तिथं समोरच्याने आमच्यासाठी ॲडजस्ट करावं, आम्ही कोणासाठी ॲडजस्ट करायची काही गरज नाही. हिंदी धोरणाच्या बाबतीत असं म्हणतात की यांना परदेशी भाषा खूप चांगली वाटते हिंदीच्या तुलनेमध्ये, त्यांना इंग्रजीचा विरोध नाहीये. याकडे तुम्ही कसं बघता? आणि त्याला जोडून एक असा प्रश्न आहे की मराठी माणूस सुद्धा भाषेचे पोकळ म्हणजे त्याला मराठी भाषेवरती खरोखर प्रेम करत नाही, कारण मग त्याला व्यवसायामध्ये क्वालिटी ज्यूस सेंटर नाव द्यायला आवडतं पण दर्जेदार रसवंती हे आवडत नाही. याकडे तुम्ही कसं बघता? अनेक जो प्रोपोगंडा आहे मराठीबद्दलचा, जो तुच्छता भाव आहे तो आपण आत्मसात केलेला आहे. जसं मी म्हटलं की SSC बोर्ड आपल्याला कमी दर्जाचा वाटतो, हे कुठल्याही शैक्षणिक मापदंडावर नाही ठरवलेलं आपण त्याच्या शाळेच्या चकचकीतपणावरती, त्याच्या इंग्रजीत काय म्हणतात त्या पुस्तकाच्या क्वालिटीवरती, छपाईच्या कागदावरती, ह्या सगळ्या गोष्टींवरती ठरवलं आहे आपण की SSC बोर्ड हा कमी दर्जाचा, हीन दर्जाचा आहे. त्याच पद्धतीनं आपण ज्या आपल्या कॉलेज वयातली जी मुलं मुली आहेत मराठी, त्यांचा जर बघितलं की आता पुण्यात एकदा आम्ही डिनरसाठी गेलो होतो एका ठिकाणी, अशा जे पब किंवा ह्याच्यामधली जागा होती, ती रेस्टॉरंट होतं आणि तिथं 1 तास बसलो होतो, तर पंजाबी गाणी लावली होती. तर मी त्याला म्हणलं की ठीक आहे, आता एवढं पंजाबी ऐकलं, थोडंसं काहीतरी मराठी लाव बाबा. तर तो म्हणलं मराठी नाही बजा सकते साहब, किसी को पसंद नाही आता. ठीक आहे, आता मुद्दा काय याच्यामध्ये की मी महाराष्ट्रात पुण्यात आहे, ठीक आहे, मी कस्टमर आहे, मी पैसे देतोय तुला, ठीक आहे, माझ्यासोबत इथं बसलेले 60-70% लोक मराठी आहेत, मी त्यांच्या वतीनं तुला सांगतोय की मराठी गाणं लाव, पण तू मला सांगतोयस की ही विक्रीला योग्य भाषा नाही, कूल भाषा नाही आणि त्यामुळे मी लावत नाही. जा, त्याच्याशी भांडण झालं माझं, त्याने शेवटपर्यंत काय गाणी लावलीच नाहीत. पण मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही जे म्हणता की याच्याबद्दलचं जे एक वर्गीय भान आहे ते मराठीबाबत बोलणाऱ्यांनी द्यायला हवं होतं. याला वर्गाची जोड, जातीय बहुजनत्वाची जोड ही गेले अनेक दशकं द्यायला पाहिजे होती, जी दिली नाही. आणि त्यामुळं भाषेचा प्रश्न हा फक्त कुठल्या तरी कामगाराला मारझोड करण्याचा किंवा कोणावर तरी विशेष अधिकार गाजवण्याचा प्रश्न या अर्थानं आपली समज डेव्हलप झाली. तिच्या मूळ व्यवहारात काय तिचं हाल होतात, काय तिचे हाल होतात, काय तिचा दर्जा आहे किंवा त्या विचारांची काय पातळी आहे याच्याबद्दल आपलं भान राहिलेलं नाही. आणि त्यामुळं मुख्यमंत्री असं सहज बोलू शकतात कारण त्यांच्या पक्षाचा तो प्रकल्पच आहे की हिंदुस्तान. हिंदी असेल तर तो हिंदू असेल, हिंदू असेल तर हिंदुस्तान असेल. आणि या प्रकल्पासाठी ते कोणाचाही बळी द्यायला तयार आहेत. त्यामुळं पहिला बळी मराठी भाषेचा आहे, हे आपण कबूल करूया.
परिस्थिती महाराष्ट्र गटबंद होत आहे असं साधारण चित्र आहे. तर याकडे प्लीज जरा तुम्ही पुन्हा एकदा. मराठी निरुपयोगी आणि त्यामुळं इंग्रजी शाळेतून रोजगार मिळतो, इंग्रजी शाळेतून बाहेर देशात जाता येतं, शाळेतून इंग्रजी भाषा शिकली तर जगाशी संपर्क वाढतो आणि आपण जे आत्ताचं जे पॉप कल्चर आहे, पॉप्युलर लोकप्रिय वाङ्मय, लोकप्रिय संस्कृती जी आहे, लोकसंस्कृती, तिच्यामध्ये आपण ट्रेंडी होतो. मराठीने ट्रेंड सेट करता आलेलं नाही मराठीला. मग मराठीचं म्हणजे आता उदाहरणार्थ झालं आता की तरुण मुलं गप्पा मारत आहेत, तर ते कशाबद्दल बोलतील, तर रॉक बँडबद्दल बोलतील, है ना, रॉक संगीताबद्दल बोलतील, आवडत्या संगीतकाराबद्दल, लेखकाबद्दल किंवा आवडत्या गायकाबद्दल बोलतील, सिनेमातल्या नटनट्यांबद्दल बोलतील, फॅशनबद्दल बोलतील. आता या सगळ्या मानकांवरती मराठी प्रेमींनी अशा प्रकारचं कल्चर तयारच नाही केलं, त्याच्याकडं लक्षच नाही दिलं की मराठी पॉप कल्चर कसं असेल. उदाहरणार्थ जसं मी त्या दिवशी जर रेस्टॉरंटमध्ये असताना माझ्याकडे समजा 10 गाण्यांची प्लेलिस्ट असली असती जी मराठी गाणी डिस्कोथेक किंवा ह्याच्या अनुषंगाने तयार केलेली आहेत, तर तिथं त्याला सुचवता आलं असतं ना की ही प्लेलिस्ट लाव. पण त्या प्रकारची व्यापकता, त्या प्रकारची उत्तराधुनिकता, त्या प्रकारचं नवं रसग्रहण हे आपण तयार नाही करू शकलो एक समाज म्हणून. आणि याच्यावरती आपण लक्ष द्यायची गरज आहे की तिकडं ते सुद्धा आपण तयार करायला हवं. मराठी फॅशन काय असेल, मराठी नवीन लेखन काय असेल. आजही मराठीतल्या लेखकांच्या म्हणजे जे लिखाण करतात त्याच्यामध्ये सगळे 60-70च्या संदर्भ असतात. त्यांची सुरुवातच होते जागतिकीकरण झालं आणि मग असं झालं, मी माझ्या गावाला सोडून आलो, माझं दुःख, माझी शेती, हे सगळं रिफ्लेक्ट होतं. पण त्याच्या पलीकडं आजच्या तरुणांचं जगणं किंवा आजच्या नातेसंबंधांचं किचकटता, आजच्या रोजगाराची किचकटता, तो अनुभव, ते शोषण, त्याचं प्रतिबिंब दिसतं का आपल्याला. MNCमध्ये काम करणाऱ्या मराठी मुलाची कादंबरी असं काहीच वाचनात आलं आहे का तुम्हाला. कोडिंग शिकणाऱ्या व्यक्तीची मराठीबाबतची तगमग किंवा भाषिक अनुभव याच्याबद्दल काय आलं आहे का. काही त्याच्याबद्दल लोकसंस्कृती निर्माण नाही करू शकलेलो आपण. आणि त्याच्यामुळं हा प्रश्न तयार होतो ह्याचा की आपल्या मुलामुलींना कुणाला त्याच्याबद्दल बोलावंसं वाटत नाही, कारण त्याच्याबद्दल उपभोग घेण्याच्या ॲव्हेन्यूजच कमी आहेत. वेब सिरीज, दर्जेदार वेब सिरीज नाही आहेत, दर्जेदार सिनेमे नाही आहेत. आता तुम्हाला सांगतो, मी गेले 10 वर्ष मल्याळम सिनेमा आवर्जून बघतो आणि तो बघत मला मल्याळमची गोडी लागलेली. का झालं, कारण मल्याळम सिनेमामध्ये एक मल्याळम न्यू वेव्ह, नवी लाट निर्माण झाली. अशा लेखकांची, अशा दिग्दर्शकांची, अशा सिनेमा निर्मात्यांची, जो सिनेमा तिथल्या मातीतला जो खरा अर्क आहे तोच सांगतो आहे. तिकडच्या सामान्य माणसांचं जगणं त्यामध्ये दिसतं आहे, तिकडच्या कॉलेज मधल्या तरुणींचं जग त्याच्यामध्ये दिसतं आहे, तिकडच्या शहरांचे प्रश्न त्याच्यामध्ये प्रतिबिंबित होतात आहे. अहो, एक सिनेमा अख्खं संस्कृती नाही बदलत ना. सैराटला नाही 4 कोटीचा केला. मी तुमच्या माहितीत भर घाल 100 कोटीचा केला खरं तर सैराटनं. मी तुमच्या माहितीत भर घालतो. एक सिनेमा म्हणजे लोकसंस्कृती नाही होत ना. सिनेमाला उलट मी तुम्हाला प्रतिप्रश्न करतो की सैराट का चालला आणि बाकी सिनेमा का चालत नाही. नाही चालला फॅन्ड्री, पण मुद्दा काय आहे, तुम्ही माझ्या मुद्द्याला उलट प्रस्तुत करताय. मी उलट तुमच्याच मुद्द्याला, उदाहरणाला घेऊन म्हणतो की सैराट का चालतो आणि बाकी सिनेमा का चालत नाही. कारण सैराट इथल्या सामान्यांच्या जगण्याचं प्रतिबिंब दाखवतो, इकडच्या बहुजनांचं जगणं दाखवतो, इकडच्या त्या बहुजन तरुणाच्या जगण्यातला एक अनुभव जो आहे, एक दुःख, जे एक वेदना आहे, तिला ॲड्रेस करतो. आणि त्यामुळं सैराट म्हणजे मला म्हणायचं हे आहे की तो बाजार उपलब्ध आहे, त्याची प्रतिसाद उपलब्ध आहे, फक्त ते करणारं कोणी नाही. एकटा नागराज मंजुळे बदलू नाही शकत. तशा प्रकारचे खूप सिनेमे यायला पाहिजेत. जसं मी म्हटलं, ती एक लाट यायला पाहिजे जी नवी सिनेमाची भाषा तयार करेल, नवी पुस्तकांची भाषा तयार करेल आणि या सगळ्या तरुणांच्या अभिव्यक्तीला जागा देईल. त्याच्यातून ते उभं राहील असं माझं म्हणणं आहे. स्पष्ट आणि कडकडीत विरोध करायला हवा, ही भूमिका घ्यायला हवी. आणि अर्थात
भाषेचा जो विषय आहे तो कुठल्याही उजव्या शक्तींना आंदन न देता ही ऐतिहासिक चूक टाळून पुन्हा एकदा भाषेच्या प्रश्नावरती वर्गाची आणि जातीयंताची जोड देऊन भाषेचा प्रश्न हिसकावून घ्यायला हवा डाव्या आणि पुरोगामी संघटनांनी, आंबेडकरवादी चळवळीने. हाच एकमेव मार्ग आहे त्याच्यावर. शेवटचा प्रश्न घेऊया. खरं तर माझा प्रश्न आहे की भाषा लयास कशी जाते, कारण आज व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमध्ये आपण बघतो त्या पद्धतीनं खरं तर माझे एक मित्र आहे जे नवीन पत्रकार आता होती, तर त्यांना मी जेव्हा मराठीत एका प्रश्नावर हे केलं तर त्यांनी मला स्पष्टीकरण जे आहे ते त्या पद्धतीनं दिलं, आणि मी जे काही बोललो तर त्यांना ती भाषा लवकर कळत नाही. म्हणजे यावर तुमचं काय म्हणतं? नाही, मी तेच म्हटलं ना की आता ह्याचं कसं आहे, फॅशनेबिलिटी आणि ट्रेंडीनेस या दोन्ही गोष्टी कुठल्याही भाषिक व्यवहारासाठी गरजेच्या असतात. त्याची तशा प्रकारची निर्मिती गरजेची असते. म्हणजे जसं मी मल्याळमचं उदाहरण दिलं, मल्याळममध्ये तसे सिनेमा फिल्म मेकर तयार झाले, त्याच्यामुळं काय होतं, भाषा पुन्हा रेलेवंट होते. ती भाषा, त्यातलं जे सिनेमा संगीत हे पुन्हा रेलेवंट होतं. आता मी तुम्हाला फक्त पटकन एक उदाहरण देतो. तुम्ही संजू राठोडचं गाणं ऐकलं असेल, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, ठीक आहे, आणि दुसरं एक शेकी शेकी जे नवीन गाणं आलं हां, आणि त्याच तुलनेत तुम्हाला साई अभ्यंकर नावाचा एक तमिळ 20 वर्षाचा सिंगर आहे, त्याचं आसा कुडं नावाचं गाणं आहे, ठीक आहे. त्या पूर्ण गाण्यामध्ये एकही इंग्लिश हिंदी शब्द नाही त्या साई अभ्यंकरच्या गाण्यामध्ये. पूर्णतः तमिळमध्ये 20 वर्षाचा तरुण गाणं लिहितो आहे. पण संजू राठोडला मात्र त्याच्या गाण्यामध्ये इंग्रजी आणि हिंदीचा आधार घ्यावा लागतो. आता हे का होतं? कारण त्याला असं वाटतं की मराठीमध्ये त्याला प्रतिशब्द जे आहेत, ट्रेंडी आणि कूल शब्द जे आहेत ते नाही आहेत, आणि त्यामुळं त्याला शेकी शेकी शब्द वापरावा लागतो. आणून देतो रिंग लाईट, वातावरण टाईट, वॉट एव्हर अजून काय. तर हे सगळं का करावं लागतं? कारण ट्रेंडीनेस आणायचा म्हणजे काय याची मराठीतनं व्याख्या व्हायला पाहिजे. तांबडी चांबडी उदाहरणार्थ, तर तांबडी चांबडीमध्ये नाही आहे शब्द, बघा तुम्ही फार दुसरे शब्द नाही वापरलेले त्या ह्याच्यामध्ये. होतच ना, म्हणून तर म्हणतं की मराठी, हे बघा, आग्रह धरून नाही होणार आहे ते. हा दैनंदिन व्यवहार बदलला की सगळं बदलणार आहे. दैनंदिन व्यवहारात दर्जा वाढला, दैनंदिन व्यवहारात मराठीच्या वापराचा दर्जा वाढला आणि आधुनिक झाली ती, अजून रेलेव्हंट झाली, तर आपोआप त्याचं प्रतिबिंब आपल्याला चांगल्या रसग्रहणात दिसणार आहे की मराठी जास्त चांगल्या पद्धतीनं समजणारे, समजायचा प्रयत्न करणारे लोक तयार होतील, मुलं तयार होतील. हे त्याच्यावरचा उपाय आहे. आजच्या कार्यक्रमाचा विषय जो आहे तो विषय वाचल्यानंतर माझ्या मनामध्ये मनसे किंवा शिवसेनेच्या संदर्भात हा विषय निवडला असेल असं वाटतं. मग तुम्ही या दोन्ही संघटनांना स्पर्शच केला. अगदी मी तुम्हाला सांगितलं ना, कारण त्याच्या 2 प्रतिक्रिया आहेत भाषावादाच्या. त्यातली उजवी प्रतिक्रियेचं प्रतिबिंब किंवा प्रातिनिधित्व जे आहे ते मनसे आणि शिवसेना करतात. ती उजवी प्रतिक्रिया भाषेबद्दलची. मी मराठी कारणाबद्दल बोलतोय, ज्याला फक्त भावनिक प्रतिसाद नाही आहे, तर त्याला वर्गीय आणि जातीय समज आहे, त्याला एक व्याप्ती आहे त्या भाषिक प्रश्नाला. आणि तर म्हणजे आपण एक समाज म्हणून, मराठी समाज म्हणून याला फक्त प्रतिक्रिया ठोसाला ठोसा ही एवढीच द्यायची आहे का? त्याच्यातून जो वादविवाद तयार होतोय तेवढा पुरतं मर्यादित करायचं आहे का भाषिक प्रश्नाला? का त्याच्या पलीकडे जाऊन मराठीला जगण्याची भाषा, मराठीला माझ्या रोजगाराची भाषा, मराठीला माझ्या मुक्तीची भाषा हे करायचं असेल तर मग आपल्याला मराठी कारणाबद्दल बोलावं लागेल. नुसतं मराठीच्या राजकारणाबद्दल बोलून चालणार नाही.